आपलं याच्यामध्ये आपण बघणार आहोत की ऍडव्हान्स ब्रेनस्टॉर्मिंग फ्रेमवर्क. आता बेसिकली ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की आपल्या हा लेक्चरचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे, म्हणजे आतापर्यंत आपण काय बघितलं. पुढील लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण थोडक्यात स्पार्क अकॅडमी ॲपविषयी जाणून घेऊया. स्पार्क अकॅडमी ॲप अभ्यासाला एक अचूक दिशा कशी देत आहे. या ॲपवरनं लेक्चर्स, स्टडी मटेरियल आणि सरावासाठी लागणाऱ्या टेस्ट्स सगळं काही एकाच जागी अगदी व्यवस्थित दिलंय. तर इथले लेक्चर्स कठीण कॉन्सेप्ट्स एकदम सोपे करून सांगतात. हे ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर अतिशय सहजपणे मिळतं. तेव्हा आजच हे ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या स्मार्ट प्रवासाला सुरुवात करा. की ॲब्स्ट्रॅक्ट वर्ड कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचे, टॉपिक कशा पद्धतीनं डिकोड करायचा, त्यानंतर कीवर्ड्स कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचे, त्या वेगवेगळ्या स्टेप्स बघितल्या, त्या वेगवेगळ्या मेथड्स बघितल्या. स्कोप ही नावाची मेथड्स असेल, त्याच्यामध्ये एखादा टॉपिक सिलेक्ट करायचा असेल, त्याच्यानंतर की त्याचा कंटेक्स्ट आपल्याला चेक करायचा असेल किंवा त्याचं जे काही रिलेशनशिप आहे बाकी कीवर्ड्स बरोबर, म्हणजे एका कीवर्ड्स फाइंड आउट करून दुसऱ्या कीवर्ड्स बरोबर त्याचं कशा पद्धतीने आपण रिलेशनशिप एस्टॅब्लिश करू शकतो ते. त्यानंतर एकाच टॉपिकला किंवा एकाच वर्ड्सला लिटरल मिनिंग नसून, म्हणजे फक्त लिटरल मिनिंग असून त्याला दुसरी सुद्धा मेटाफोरिकल मिनिंग आहे, ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघितलं. आणि पाचवी गोष्ट म्हणजे काय, की स्वतःच्या वर्ड्समध्ये म्हणजे सेंट्रल आर्ग्युमेंट क्रिएट करण्यासाठी आपण कशा पद्धतीनं स्कोप मेथडचा यूज करू शकतो आणि एक स्वतःच्या सोप्या भाषेमध्ये सेंट्रल आर्ग्युमेंट क्रिएट करू शकतो. ही जी सेंट्रल आर्ग्युमेंट आहे ना, तर तुमच्या एसेचा जो डायमेन्शन्स तुम्ही त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहात, तर जसं मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, पिल नावाची मेथड आपण यूज करतो. ठीक आहे, पिल. आता ज्यावेळेस आपण हे लिंकेजेस बघतो ना पिल मध्ये, तर आपल्याला हे सेंट्रल आर्ग्युमेंट त्या ठिकाणी महत्वाचं ठरतं. म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या डायमेन्शन्स तुमच्या टॉपिक बरोबर लिंकेजेस करतो किंवा सेंट्रल आर्ग्युमेंट बरोबर लिंकेजेस करतो, तर आपल्याला काय करायचं असतं की बॅक टू द, म्हणजे तुम्ही जो एक्सप्लेन केलेला पॉईंट आहे तो, त्याच्या रिलेटेड एक्झाम्पल आणि त्याला बॅक टू द लिंकेज टू द सेंट्रल आर्ग्युमेंट. मग ज्यावेळेस आपण ह्या मेथड्स तुम्हाला मी सांगितले होतं इथं, की स्कोप आपण कशा पद्धतीने हे आयडेंटिफाय करू शकतो, की पाचवी जी याच्यामध्ये आहे ना, की ऍब्स्ट्रॅक्ट वर्ड्स फाइंड आउट केल्यानंतर किंवा तो आयडेंटिफाय केल्यानंतर आपल्याला काय करायचं, त्याचा कंटेक्स्ट चेक करायचा, तो कोणकोणत्या कंटेक्स्ट मध्ये लागू होऊ शकतो. त्यानंतर दुसऱ्या कीवर्ड्स बरोबर त्याची रिलेशनशिप आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्या रिलेशनशिप फाइंड आउट करत असताना त्या कीवर्डचा जो काही मिनिंग आहे तो दुसऱ्या कीवर्ड्स बरोबर कनेक्ट करत असताना कशा पद्धतीने बदलतो हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये त्याचे पॉसिबल मिनिंग, म्हणजे लिटरल मिनिंग सोडून दुसरे काही आणखी सिम्बॉलिक मिनिंग त्याच्याबरोबर असोसिएट आहेत का नाही आपल्याला ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघितलं. आणि त्यानंतर काय, की स्वतःच्या शब्दामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ती सेंट्रल आर्ग्युमेंट त्या ठिकाणी क्रिएट करायची. ही जी सेंट्रल आर्ग्युमेंट आहे ना, तर तुम्ही काय करू शकता, ज्यावेळेस डायमेन्शन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड कराल, तर ह्या डायमेन्शन्स मध्ये आपल्याला ही सेंट्रल आर्ग्युमेंट कामी पडते, म्हणजे लिंकेजेस करण्यासाठी ही सेंट्रल आर्ग्युमेंट कामी पडते. त्यानंतर आता आपण बघणार आहोत की डायमेन्शन्स क्रिएट करत असताना कोणकोणत्या मेथड्स आहेत. आता या ठिकाणी स्टुडंटचं मिसकन्सेप्शन कसं होतं, आता मी तुम्हाला या ठिकाणी 7 मेथड बद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, 7 मेथडचं एक्सप्लेनेशन करत असताना आपण पहिल्या मेथडमध्ये किंवा एक मेथडचा आपण बघूया की एक्झाम्पलच्या मार्फत आपण कशा पद्धतीनं ह्या मेथड मधले जे काही पॉइंट्स या ठिकाणी सांगितलेले आहेत. आता फॉर एक्झाम्पल पहिली मेथड आहे 5W1H मेथड. आता हे 5W काय रिप्रेझेंट करतं, की हे कीवर्ड्स आहेत. म्हणजे फॉर डब्ल्यू म्हणजे काय, की व्हॉट, व्हेन, व्हेअर, त्याच्यानंतर व्हेन, अशा पद्धतीचे जे काही कीवर्ड्स आहेत ना ते. आणि एच म्हणजे काय, की हाऊ, कशा पद्धतीनं. मग आपण ते बघूया की कोणकोणत्या टॉपिकसाठी ते हे वर्ड्स युजफुल आहेत किंवा कोणकोणत्या टॉपिकसाठी ही मेथड युजफुल आहे. आणि त्याच्यानंतर एक्झाम्पल पण बघूया, की सगळे हे टॉपिक डिस्कस करण्याच्या ऐवजी आपण काय करूया, एक मेथड याच्यामध्ये डिटेलमध्ये डिस्कस करूया, एक एसे टॉपिक घेऊया आणि त्यामध्ये ही मेथड कशा पद्धतीने युजफुल ठरते आपण ते बघूया. सिमिलरली याच्यामध्ये मिसकन्सेप्शन आणखी एक स्टुडंटचं अशा पद्धतीने होतं. स्टुडंट काय करतात, की हे जे याच्यामध्ये डायमेन्शन्स क्लिअर होतात ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल पास्ट, फ्युचर, प्रेझेंट आणि फ्युचर मध्ये, मग तेच त्या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये दुसरे डायमेन्शन्स इन्क्लूड करत नाहीत. म्हणजे जसं कॉन्स्टिट्यूशन असेल, गव्हर्नन्स असेल, ह्युमन व्हॅल्यूज असेल. आता डिपेंडिंग अपॉन एसे, म्हणजे एसे टॉपिक जर नेचर बघितलं तर फक्त तो आपण एका सिंगल डायमेन्शन्सनी क्रिएट करू शकत नाही. त्याच्यामध्ये आयदर तुमच्या ह्या मेथड मधले 2 डायमेन्शन्स येतील, म्हणजे 2 व्हेन, व्हेअर अशा पद्धतीचे डायमेन्शन्स येतील, किंवा पास्ट मधला कधीतरी एखादा रेफरन्स येईल, किंवा फ्युचर मध्ये तुम्हाला कन्क्लुजन प्रोव्हाइड करताना किंवा सोल्युशन्स प्रोव्हाइड करताना त्या ठिकाणचा रेफरन्स येईल. त्यानंतर ज्यावेळेस आपण क्रोनॉलॉजिकल लेवलला बघतो, म्हणजे पर्टिक्युलरली फिलॉसॉफिकल ज्यावेळेस एसे बघतो, त्यावेळेस आपल्याला इंडिव्हिज्युअल डायमेन्शन्स हा महत्वाचा ठरतो. त्यानंतर ज्यावेळेस आपण पेस्टल अप्रोच क्रिएट करतो किंवा डायव्हर्सिटी आपल्या याच्यामध्ये ज्या डायमेन्शन मध्ये क्रिएट करायचं बघत असतो, त्यावेळेस आपण हा पेस्टल अप्रोच त्या ठिकाणी यूज करतो. मग हे करत असताना मुलं काय करतात माहितीये का, की पर्टिक्युलरली फक्त कोणत्या तरी एका अप्रोचचा यूज करतात, पण असं नाही करता आपल्याला काय करायचं आहे, की कॉम्बिनेशन डिपेंडिंग अपॉन टॉपिक
टॉपिक कशा पद्धतीने विचारलेला आहे, त्या टॉपिकच्या बेसिसवर आपल्याला तो डायमेन्शन सूट होतो का, आपल्या डायमेन्शन्स मध्ये आपण तो एसे मध्ये तो फिट होऊ शकतो का, तर अशा पद्धतीने त्याचं वाईज सिलेक्शन करायचं आहे. म्हणजे आयदर याच्यामधला एखादा डायमेन्शन असेल, पेस्टल अप्रोच मधला एखादा डायमेन्शन असेल, त्याच्यानंतर प्रॉब्लेम कॉज इम्पॅक्ट सोल्युशन याच्यामधला एखादा डायमेन्शन असू शकतो, किंवा कॉन्स्टिट्यूशन गव्हर्नन्स आणि ह्युमन व्हॅल्यू याच्यामधला एखादा डायमेन्शन असू शकतो. त्यामुळं लक्षात ठेवा की आपल्याला रिजिड फक्त एक एसे आलाय म्हणून फक्त हाच एकच अप्रोच वापरायचा नाही, तर आपल्याला ह्या सगळ्या डायमेन्शनचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की मुलं काय करतात, आता फॉर एक्झाम्पल हा आहे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर डायमेन्शन्स आहे. म्हणजे एखाद्या टॉपिकचं इव्होल्युशन ज्यावेळेस आपण लिहित असतो, तर त्यावेळेस अशा पद्धतीचे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एज्युकेशन सिस्टीम झालं, त्यानंतर क्लायमेट चेंज झालं, अशा पद्धतीचे, किंवा टेक्नॉलॉजिकल इव्होल्युशन कशा पद्धतीने झालेलं आहे, किंवा स्टेटस ऑफ वुमन इन सोसायटी कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह झालेलं आहे, हे जर आपल्याला सांगायचं असेल, तर आपण काय करतो की पास्ट मध्ये कशा पद्धतीची सिच्युएशन होती, प्रेझेंट मध्ये कशा पद्धतीची सिच्युएशन होती, किंवा फ्युचर मध्ये कशा पद्धतीची सिच्युएशन असणं गरजेचं आहे. हे कशा बेसिसवर लिहितो आपण, की फॉर एक्झाम्पल प्रेझेंट मध्ये काही प्रॉब्लेम्स आहे का, त्या बेसिसवर आपण काय करतो, फ्युचर मध्ये ते प्रॉब्लेम्स कशा पद्धतीने ओव्हरकम करून आपण ते सोल्युशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. तर अशा डायमेन्शन्स मध्ये काय होतं माहिती का, मुलं जास्त ना ह्या पास्टला ग्लोरिफाय करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला फक्त पास्ट बद्दल लिहायचं नाहीये, की आपल्याला याच्यामध्ये म्हणजे ह्या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये ज्यावेळेस आपण प्रायोरिटी प्रोव्हाइड करतो, तर आपल्याला प्रेझेंट बद्दल जास्त लिहायचं आहे, त्याच्यानंतर फ्युचर टॉपिकला प्रायोरिटी द्यायची आहे, आणि त्याच्यानंतर तिसरे जे आहे पास्टला, म्हणजे क्रोनॉलॉजिकल मॅनर मध्ये लिहिताना आपल्याला हे लिहायचं आहे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. पण ज्यावेळेस आपण प्रायोरिटी वाईज बोलू ना, म्हणजे कोणत्याला जास्त कंटेंट आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं आहे, किंवा कोणत्या टॉपिकला आपले डायमेन्शन जास्त प्रोव्हाइड करायचे, तर आपल्याला काय करायचं आहे, प्रेझेंट मध्ये सगळ्यात जास्त डायमेन्शन प्रोव्हाइड करायचे आहेत. मग प्रेझेंट मध्ये फक्त जर आपण डायमेन्शन म्हणलं, तर फक्त चॅलेंजेस न लिहिता आपल्याला कशा पद्धतीने आपण ते ओव्हरकम करू शकतो ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर त्याच्या रिलेटेड ज्या काही गुड प्रॅक्टिस असतील त्या सुद्धा त्या ठिकाणी शो करायच्या आहेत. नंतर फ्युचर मध्ये जसं तुम्हाला मी सांगितलं की हे ओव्हरकम करून आपल्याला काय अचीव्ह करायचं आहे हे त्या ठिकाणी सांगायचं आहे. आणि फायनली प्रायोरिटी वाईज जर बघितलं तर पास्टला त्या ठिकाणी कमी रेफरन्स प्रोव्हाइड करायचे, म्हणजे त्या ठिकाणी पास्ट मध्ये घुटमळ बसायचं नाही आपल्याला, म्हणजे ठीक आहे, त्या ठिकाणी खूप मोठी हिस्ट्री त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायची नाहीये. ही दुसरी मिस्टेक, कॉमन मिस्टेक करतात. त्यानंतर तिसरी कॉमन मिस्टेक्स याच्यामध्ये स्टुडंट काय करतात, की फॉर एक्झाम्पल एखाद्या टॉपिक बद्दल जर लिहायला गेलं तर रिजिड लिहितात. आता फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला सांगितलं की लोकल, नॅशनल आणि ग्लोबल या टॉपिक बद्दल जर लिहायला बघितलं, तर आपल्याला असं नको वाटायला की हा जो टेम्पलेट हा कॉपी पेस्ट केलेला टेम्पलेट आहे. त्यामुळं नॅचरल फ्लो असतं तर तो मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. लोकल मध्ये तुम्ही ज्या ठिकाणी डायमेन्शन्स प्रोव्हाइड करताय आणि तुम्ही त्या लोकल डायमेन्शन्सवर नॅशनल डायमेन्शन्सवर जाताय, त्या ठिकाणी सांगा की लोकल मधली जी काही सिच्युएशन आहे, किंवा जे काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत, जे काही चॅलेंजेस आहेत, किंवा जे काही ड्रॉबॅक्स आहेत, तर हे सिमिलर चॅलेंजेस, ड्रॉबॅक, ऑपॉर्च्युनिटीज, पॉसिबिलिटीज, सिग्निफिकन्स हे ब्रॉडर ग्लोबल नॅशनल लेवलला सुद्धा आहेत, आणि ते सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ते आपण त्याला कोरिलेट करू शकतो. ठीक आहे. सिमिलरली ग्लोबल नॅशनल लेवलचे जे काही ट्रान्झिशन असतील, तुम्ही ते ग्लोबल लेवलला परत ट्रान्झिशन स्टेटमेंट असेल किंवा पॅराग्राफ असेल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता. म्हणजे ग्लोबल लेवलला जे काही चॅलेंजेस वगैरे, सॉरी, नॅशनल लेवलला जे काही चॅलेंजेस आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते सिमिलरली ग्लोबल लेवलला सुद्धा इंटरप्रिट होतात. मग हे आपण कोणत्या टॉपिक बद्दल लिहू शकतो, की फॉर एक्झाम्पल टेररिझम असेल, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट असेल, मायग्रेशन असेल, अशा टॉपिक बद्दल आपण हे डायमेन्शन चूज करू शकतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, की फक्त एका टॉपिकसाठी मी तुम्हाला एक मेथड इंडिव्हिज्युअली सांगितलेली आहे, त्यामुळे फक्त एकच मेथड यूज करायची नाहीये, सगळ्या मेथडचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी यूज करायचं आहे. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे काय, की पर्टिक्युलरली पास्ट, प्रेझेंट, फ्युचर हा एक डायमेन्शन असेल, किंवा हा जो टॉपिक असेल तो, त्यानंतर लोकल, नॅशनल आणि ग्लोबल अशा पद्धतीने जर तुम्ही डायमेन्शन प्रोव्हाइड करत असाल, तर आपलं स्ट्रक्चर जे हे स्टॅटिक किंवा रिजिड दिसायला नको, त्याच्यामध्ये नॅचरल फ्लो आला पाहिजे. मग हा नॅचरल फ्लो कशा पद्धतीने मेंटेन करायचा, जसं तुम्हाला सांगितलं की ट्रान्झिशन पॅराग्राफ त्या ठिकाणी यूज करण्याचा प्रयत्न करा, किंवा ट्रान्झिशनचे सेंटेन्स आहेत, म्हणजे पास्ट मध्ये अशा पद्धतीने झालं होतं, त्यानंतर सिमिलरली त्याच्यावरून आपण काय शिकलोय ते प्रेझेंट मध्ये आपण ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. आणि प्रेझेंट मध्ये सुद्धा आपल्याला काही चॅलेंजेस त्या ठिकाणी बघायला मिळाल्या होत्या, मग ह्या चॅलेंजेसवरून आपण काय शिकलो, फ्युचर मध्ये कशा पद्धतीने त्यांना ओव्हरकम करायचं. ठीक आहे. म्हणजे एक्झाम्पलच्या मार्फत जर बघायचं झालं, तर आता आपल्याला जर अर्बनायझेशनवर जर क्वेश्चन आला, किंवा अर्बनायझेशन जर आपल्याला एसे लिहिण्यासाठी सांगितला, तर मग पास्ट मध्ये आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, की फॉर एक्झाम्पल हडपन सिव्हिलायझेशन मध्ये कशा पद्धतीनं अर्बनायझेशन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं, त्याच्या पद्धतीनं आपण त्याच्याकडनं काय शिकू शकतो हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि सिमिलरली तिथं कोणकोणते चॅलेंजेस आले होते, त्यामुळे ते सिव्हिलायझेशन नष्ट झालं, किंवा त्याच्यामधल्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी सांगायच्या. आता हे डिस्कस करत असताना आपल्याला बाकीचे जे काही सिव्हिलायझेशन आहेत, फॉर एक्झाम्पल मेसोपोटॅमियम सिव्हिलायझेशन असेल, किंवा नाईल रिव्हर जे आहे तिथं वसलेलं सिव्हिलायझेशन असेल, किंवा
टिग्रिस रिव्हरवर असलेलं मेसोपोटामियन सिव्हिलायझेशन असेल तर याला प्रत्येक वेळेस हे 3-4 रेफरन्स त्या ठिकाणी देण्याची गरज नाही. एखादा रेफरन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करा, एकच सिच्युएशन त्या ठिकाणी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यावर प्रेझेंटमध्ये आपण काय शिकलो तर हे सांगण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, म्हणजे पास्ट जास्त ग्लोरिफाय करण्याचा प्रयत्न करू नका. सिमिलरली त्याच्यानंतर वैदिक काळामध्ये कशा पद्धतीने होतं, प्री वैदिक काळामध्ये कशा पद्धतीने होतं, मेडिवल काळामध्ये कशा पद्धतीनं ते अर्बनायझेशन झालं ते असं हे सांगण्याचा प्रयत्न करू नका. ठीक आहे, त्यामुळं डायमेन्शन्स लिहिताना लक्षात ठेवा, जर तुम्ही डायमेन्शन्स लिहित असाल तर ह्याला ग्लोरिफाय जास्त करायचं नाही, प्रत्येकाला इक्वल वेटेज द्यायचं आहे. आणि प्रायोरिटी वाईज जर बघितलं म्हणजे एसएच्या टॉपिकच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर प्रेझेंट सिच्युएशनला जास्त प्रायोरिटी द्यायची आहे, त्यानंतर फ्युचरला प्रायोरिटी द्यायची आहे. म्हणजे कंटेंट वाईज म्हणजे 50% हा कंटेंट असेल, 30% हा कंटेंट असेल आणि 20% हा पासचा कंटेंट असेल, अशा पद्धतीने आपल्याला ते डायमेन्शन्स क्रिएट करायचे आहेत. तिसरी महत्वाची गोष्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं की स्टॅटिक किंवा रिजिड दिसून हे एक झालं, त्यानंतर कॉम्बिनेशन ऑफ मेथड आपल्याला यूज करायचे आहेत. ठीक आहे, तर पहिली आपण मेथड बघूया की 5W1H मेथड. आता अशा टॉपिक जे आहेत ना, तर म्हणजे ही जी मेथड आहे तर ही पर्टिक्युलरली कोणत्या टॉपिकसाठी आपण बघू शकतो की फॉर एक्झाम्पल सोशल इश्यूच्या रिलेटेड जे काही टॉपिक आलेले असतील त्याच्या बेसिसवर असेल, किंवा टेक्नॉलॉजी रिलेटेड, सिमिलरली एज्युकेशन, एन्व्हायरमेंट, गव्हर्नन्स, वुमन रिलेटेड किंवा ऍग्रिकल्चर रिलेटेड जे काही टॉपिक्स वगैरे असतील तर ह्या टॉपिकसाठी आपण काय करू शकतो, ह्या मेथडनं काय करू शकतो, डायमेन्शन्स क्रिएट करू शकतो. मग आता आपण कशा पद्धतीने डायमेन्शन्स क्रिएट करायचे तर आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची. हे जे निमोनिक्स आहेत ना म्हणजे 5W1H, फर्स्ट डब्ल्यू काय रिप्रेझेंट करतं की व्हॉट म्हणजे काय, म्हणजे एखादा टॉपिक बघत असताना आपल्याला या विषयाचा मूळ अर्थ काय आहे किंवा याच्यामध्ये कोणती समस्या किंवा संकल्पना मांडली आपल्याला हे सांगायचं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला. म्हणजे काय, व्हॉट म्हणजे एक्झॅक्टली क्लायमेट चेंजवर विचारलं असेल तर मग क्लायमेट चेंज म्हणजे काय, त्याच्यानंतर मूळ समस्या त्याच्यावर रिलेटेड काय विचारलेली आहे की इट्स इम्पॅक्ट ऑन ऍग्रिकल्चर, मग त्याच्यामध्ये आपल्याला मूळ समस्या सांगायची की क्लायमेट चेंज आणि ऍग्रिकल्चर कशा पद्धतीने कोरिलेटेड आहेत आणि कशा पद्धतीने इम्पॅक्ट करतात ते. दुसरी गोष्ट काय की व्हाय, की हा जो इम्पॅक्ट आहे क्लायमेट चेंजचा ऍग्रिकल्चरवर आपल्याला सांगायचं की का घडत आहे. मग दुसऱ्या टॉपिक मध्ये व्हाय म्हणजे का घडत आहे, त्याच्या रिलेटेड आपण त्या ठिकाणी रिझन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो, किंवा आज हा कंटेम्पररी मध्ये हा टॉपिक का इम्पॉर्टंट आहे ते सुद्धा आपल्याला काय करू शकतो, व्हाय मध्ये त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. त्यानंतर तिसरा आहे व्हेन म्हणजे काय, कधी. याच्या रिलेटेड तुमच्याकडे म्हणजे काही बॅकग्राऊंड आहे का किंवा पास्ट रिलेटेड सिच्युएशन वगैरे आहे का. आता फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला सांगितलं की क्लायमेट चेंजचा ऍग्रिकल्चरवर ज्यावेळेस आपण इम्पॅक्ट स्टडी करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की डिफरंट मास एक्सटेन्शन इव्हेंट त्या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे फर्स्ट मास एक्सटेन्शन पासून 6th मास एक्सटेन्शन पर्यंत आपल्याला हे इव्हेंट माहिती आहेत. मग तुम्ही ज्यावेळेस हे प्रोव्हाइड करता तर फक्त त्या ठिकाणी काय करू शकता, आयदर फर्स्ट मास एक्सटेन्शन म्हणा किंवा त्यापैकी एक पर्टिक्युलर तुमच्या एस्सेमध्ये लिहिण्यासाठी जर कंटेक्स्ट तुम्हाला आठवत असेल किंवा माहित असेल, मग आयदर रिसेंटली जे काही आपल्याला माहिती की 6th मास एक्सटेन्शन हे आपल्याला माहित आहे. त्यामुळं जास्त म्हणजे प्रत्येक मास एक्सटेन्शन हे डिस्क्राईब करण्याच्या ऐवजी पर्टिक्युलरली आयदर फर्स्ट केलं किंवा 6th केलं हे तरी चालतं. त्यामुळं की व्हेन जर विचारलं असेल तर त्याच्या पास्ट रिलेटेड माहिती प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कधीपासून चालू झालेला आहे, म्हणजे ज्यावेळेसपासून ह्युमन सिव्हिलायझेशन बघायला मिळतं त्यावेळेसपासून आपल्याला त्या क्लायमेट चेंजचा ऍग्रिकल्चरवर इम्पॅक्ट झालेला बघायला मिळतो. त्यानंतर दुसरं महत्वाचं काय की हे कधी चालू झालं म्हणजे आपण ते सांगू शकतो, किंवा भविष्यात हे कुठपर्यंत होणार आहे. म्हणजे जर आपण त्याच्या रिलेटेड जर खबरदारी घेतली नाही किंवा त्याच्या रिलेटेड जर आपण इफेक्टिव्ह मेजर्स त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केले नाही तर याच्या रिलेटेड परिस्थिती कशा पद्धतीने वाईट होऊ शकते, म्हणजे भविष्यामध्ये कुठपर्यंत त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो, कोणाकोणावर त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो हे सुद्धा. आता दुसरी गोष्ट काय की व्हेअर म्हणजे सगळ्यात जास्त इम्पॅक्ट कुठं होतो, ऍग्रिकल्चरचं म्हणजे क्लायमेट चेंजमुळे जर ऍग्रिकल्चर खराब झालं तर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट कोणावर होतो. मग आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये स्टेक होल्डर आयडेंटिफाय करायचे. मग तो फार्मरवर जास्त इम्पॅक्ट होतो का, फार्मर म्हणल्यानंतर रूरल रिजनवर जास्त होतो का अर्बन रिजनवर जास्त होतो. मग ग्लोबल लेवलला कशा पद्धतीनं फूड सिक्युरिटी डिस्टर्ब होते. त्यानंतर ओव्हरऑल जर ब्रॉडर लेवलला जर आपण विचार केला किंवा ग्लोबल लेवलला जर विचार केला तर ऑलरेडी जे काही पुअर कंट्रीज आहेत किंवा लिस्ट डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, फॉर एक्झाम्पल आफ्रिकन कंट्रीज वगैरे, तर त्याच्यावर क्लायमेट चेंजचा कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो, किंवा कोस्टल जी स्टेट वगैरे आहे तर त्याचा क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट तिथल्या ऍग्रिकल्चर कशा पद्धतीने होतो हे आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे की डिपेंडिंग अपॉन जिओग्राफिकल स्पेक्ट्रे किंवा डिपेंडिंग अपॉन म्हणजे आयदर तो इकॉनॉमीवर होतोय, शहरी किंवा ग्रामीण भागावर होतोय, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर होतोय. मग आंतरराष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही इथं रिजन वाईज सुद्धा मेन्शन करू शकता. म्हणजे कोस्टल रिजन असेल त्या ठिकाणी कसा होतोय, हिमालयन स्टेट त्या ठिकाणी कसा होतोय, नॉर्थ ईस्ट मध्ये कशा होतोय, प्लेन मध्ये कशा पद्धतीने होतोय. आंतरराष्ट्रीय जर तुम्ही डिस्कस करत असताल तर त्याच्यामध्ये परत डेव्हलप्ड कंट्रीज मध्ये कशा पद्धतीने होतोय, डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये कशा पद्धतीने होतोय, आफ्रिकन कंट्रीज मध्ये पर्टिक्युलरली कशामध्ये होते, किंवा रिजन वाईज कशा पद्धतीने होते, म्हणजे सब रिजन वाईज कशा पद्धतीने तो इम्पॅक्ट होते. अशा पद्धतीने आपल्याला काय सांगायचं, त्याचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने होतो हे सांगायचं आहे. त्यानंतर
नेक्स्ट आपलं पॉइंट आहे की कोण, याच्यामध्ये कोण कोण इम्पॅक्ट होतं हे सुद्धा आपल्याला सांगायचं आहे. की जसं मी तुम्हाला सांगितलं, इम्पॅक्ट सगळ्यात जास्त आपल्याला कोणावर बघायला मिळतो, की आयदर याचा फायदा कोणाला होतो का, किंवा याचा कोणाला नुकसान वगैरे होतं का, किंवा म्हणजे फॉर एक्झाम्पल सगळ्यात जास्त इम्पॅक्ट करणारा कोण आहे, की फार्मर आहे. मग त्यानंतर त्याच्या रिलेटेड जे काही डिपेंडंट वगैरे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर ओव्हरऑल जर आपण ऍग्रिकल्चरचं स्ट्रक्चर बघितलं, म्हणजे वर्क फोर्सचं कॉन्ट्रीब्युशन बघितलं, आपल्याला असं लक्षात येतं की फिमेलचं प्रमाण ऍग्रिकल्चरमध्ये काम करण्याचं प्रमाण जास्त आहे रुरल एरियामध्ये. ठीक आहे. तर मग वुमनवर त्यांचा कशा पद्धतीनं परिणाम होतो, किंवा ओव्हरऑल फार्मरवर, त्याच्या फॅमिलीवर, किंवा रुरल डिस्ट्रेसवर कशा पद्धतीनं परिणाम होतो, तर हे आपल्याला याच्यामध्ये सांगायचं आहे. त्यानंतर गव्हर्नमेंटच्या बाजूनं मग जास्तीत जास्त त्यांना फूड इम्पोर्ट करावं लागतं का, ह्या पद्धतीनं मग तुम्ही इकॉनॉमीवर त्याचा कशा पद्धतीने परिणाम होतो हे आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे. किंवा गव्हर्नमेंटचे रिसोर्सेस कशा पद्धतीनं ड्रेन होतात, तर हे मल्टिपल जे कॉन्सिक्वेन्स इम्पॅक्ट आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी क्रिएट करायचे आहेत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, की स्टेक होल्डर सुद्धा आयडेंटिफाय करत असताना, जसं मी तुम्हाला सांगितलं, जर आपण सोसायटीचा ज्यावेळेस विचार करतो ना, तर सोसायटीमध्ये फक्त समाज हा एक ब्रॉडर सेक्टर नाही, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे इन्स्टिट्यूशन्स आहेत. मग हेल्थवर काही इम्पॅक्ट होतो का, माल न्यूट्रिशनवर काही इम्पॅक्ट होतो का, फूड सिक्युरिटीवर काही इम्पॅक्ट होतो का, हेल्थ इम्पॅक्ट झाल्यामुळे एज्युकेशनवर काही इम्पॅक्ट होतो का, हे काय होतं की इट इज लाईक अ डॉमिनो इफेक्ट, म्हणजे ह्या इफेक्ट नंतर त्या इफेक्ट, त्या इफेक्ट नंतर तो इफेक्ट, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, डायमेन्शन्स कनेक्ट करायचं आहे. आता हे डायमेन्शन्स कनेक्ट करत असताना आपल्याला काय करायचं आहे, की आपल्या एसीचे सेंट्रल आर्ग्युमेंट कुठपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला तो डायमेन्शन्स कनेक्ट करायचा आहे. नाही अननेसरी काय होतं की एक सिंगल डायमेन्शन जरी आपल्याला कनेक्ट करायचं म्हटलं तर एक पेज त्या ठिकाणी भरून जातं, तेही आपल्याला पर्पजफुली टाळायचं आहे. आपल्या एसीचा सेंट्रल आर्ग्युमेंट त्याला ते कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर शेवटचा आहे हाऊ, की कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतात, की हाऊ म्हणजे काय, की ही समस्या आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो, किंवा वे फॉरवर्ड काय प्रोव्हाइड करू शकतो, तर याच्यामध्ये आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे. मग क्लायमेट चेंजचा जर ऍग्रिकल्चरवर जर इम्पॅक्ट जर होत असेल, तर आपण काय करू शकतो, की क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर ही सिस्टीम फॉलो करू शकतो. त्यानंतर जी आपली SRT मेथड आहे, सगुणा मेथड आहे, ती सुद्धा आपण याच्यामध्ये फॉलो करू शकतो. किंवा याच्यामध्ये आपल्याला नवीन एरियाज त्या ठिकाणी ओपन होणार आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल हिमालयन स्टेट वगैरे असतील, किंवा ज्या ठिकाणी ऑलरेडी बर्फ आहे तो उतरल्यामुळे नवीन रिजन आपल्याला त्या ठिकाणी ओपन अप झालेली मिळतील. मग त्या ठिकाणी आपल्या ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस कशा पद्धतीने आपण हे करू शकतो, किंवा जे काही डिफरंट ट्रॅडिशनल ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस सोडून आपण दुसऱ्या हायड्रोपोनिक्स असेल, किंवा मग दुसऱ्या आणखी काही ज्या मेथड्स वगैरे असतील, आपण त्या कशा पद्धतीने, किंवा व्हर्टिकल फार्मिंग असेल, तर हे कशा पद्धतीने आपण वे फॉरवर्ड त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो, तर हे आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. सिमिलरली तुम्ही बाकीचे जे काही याच्यामध्ये टॉपिक्स आहेत, आता फॉर एक्झाम्पल काय हा टॉपिक आहे की टेक्नॉलॉजी इज अ युजफुल सर्वंट बट डेंजरस मास्टर. तर आपण हा टॉपिक जर अंडरस्टँड करताना जर बघितलं, तर तुम्ही कशा पद्धतीने कनेक्ट करू शकता. पहिली गोष्ट म्हणजे काय, की टेक्नॉलॉजी जर बघितलं, व्हॉटच्या पर्स्पेक्टिव्ह जर आपण बघितलं, आपल्याला असं सापडतं की टेक्नॉलॉजी म्हणजे काय, त्यानंतर युजफुल सर्वंट म्हणजे काय, किंवा डेंजरस मास्टर म्हणजे काय, तर हे आपले काय होतं की व्हॉट रिप्रेझेंट करतं. ठीक आहे. म्हणजे या विषयाचा मूळ अर्थ काय हे बघतो आपण. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय, की हे वाय, हे का घडत आहे. मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, की कंटेम्पररी लेवल्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं आहे, की सध्याच्या घडीला टेक्नॉलॉजी हे युजफुल सर्वंट म्हणून आणि डेंजरस मास्टर म्हणून काय होतंय. मग त्या ठिकाणी आपल्याला चॅलेंजेस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे आहेत, किंवा ते प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे आहेत. सिमिलरली युजफुल सर्वंट म्हणून कशा पद्धतीने ऍक्ट होतं ते आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे, किंवा कोणते रिझल्ट त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर कधी मग टेक्नॉलॉजीचं इव्होल्युशन तुम्ही 1950s पासून त्या ठिकाणी देऊ शकता, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, किंवा AI लर्निंग असेल, मशीन लर्निंग असेल, कशा पद्धतीने ते इम्पॅक्ट झालेला आहे, तर हे सांगू शकता त्या ठिकाणी. किंवा भविष्यामध्ये याच्या रिलेटेड कशा पद्धतीने चॅलेंजेस आणखी क्रिएट होऊ शकतात हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. व्हेअर ज्यावेळेस असं आपण ज्यावेळेस लिहू, किंवा व्हेअरच्या पर्स्पेक्टिव्ह डायमेन्शन्स क्रिएट करू, मग त्याचा इम्पॅक्ट पर्टिक्युलरली ग्रामीण भागामध्ये जास्त होतो का, किंवा ज्यांच्याकडे ऍक्सेस आहे, म्हणजे शहरी भागामध्ये इंटरनेटचा किंवा टेक्नॉलॉजीचा जास्त ऍक्सेस आहे, त्यांचा इम्पॅक्ट होतो का. मग हे करत असताना परत दुसरी गोष्ट काय, सगळ्यात जास्त इम्पॅक्ट कोण होतं, की जसं मी तुम्हाला सांगितलं की तरुणांवर किंवा युथवर त्याचा जास्त इम्पॅक्ट होतो का, किंवा गव्हर्नमेंटवर कशा पद्धतीने त्याचा इम्पॅक्ट होतो, किंवा जे काही डिपेंडंट आहेत आणखी दुसरे, तर त्याच्यावर कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो हे आपल्याला हू मध्ये सांगायचं आहे. हाऊ प्रोव्हाइड करत असताना आपल्याला काही सांगायचं आहे, की सोल्युशन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे, की कशा पद्धतीने आपण काय करू शकतो, की टेक्नॉलॉजीचा जो प्रभाव आहे तो कशा पद्धतीने पडतो, आणि त्याचा जो गैरवापर आहे आपण कशा पद्धतीने तो कमी करू शकतो, हे आपल्याला सोल्युशन्स मध्ये सांगायचं आहे. सिमिलरली इथे काय केलेले, की डिफरंट टॉपिक्स तुम्हाला ऍज अ एक्झाम्पल म्हणून प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एज्युकेशनवर तुम्हाला जर टॉपिक आला, तर तुम्ही काय ह्याच मेथडचा उपयोग करून कशा पद्धतीने डायमेन्शन्स क्रिएट करू शकता. मग सिंपल आहे आपल्याला काय करायचं आहे, एज्युकेशन म्हणलं की या विषयाचा मूळ अर्थ काय. तर जसं आणखी एक टॉपिक बघूया, की काय, एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन टू चेंज द वर्ल्ड. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय म्हणलेलं आहे, की काय,
म्हणजे एज्युकेशन आपल्याला बेसिक डेफिनेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायची किंवा तुम्हाला जी डेफिनेशन त्या ठिकाणी सुचत असेल ती डेफिनेशन प्रोव्हाइड करायची आहे. आणि हाऊ इट कॅन बिकम अ पॉवरफुल वेपन टू चेंज द वर्ल्ड हे आपल्याला काय करायचंय पहिल्या याच्यामध्ये सांगायचंय. तो आपला जसा डायमेन्शन क्रिएट झाला. सिमिलरली की का फक्त एज्युकेशनला म्हणलेलं की इट इज अ पॉवरफुल वेपन टू चेंज द वर्ल्ड. मग कंटेम्पररी मध्ये बघायचंय की काही चॅलेंजेस वगैरे आहेत का, की कशामुळे त्याला असं म्हणलेलं आहे की इट इज अ पॉवरफुल वेपन असं म्हणलेलं आहे एज्युकेशनला, किंवा एज्युकेशन सोडून आणखी एज्युकेशन बरोबर काय काय इम्पॉर्टंट आहे की जे वर्ल्ड चेंज करू शकतं किंवा कोणत्या मेथडने चेंज करू शकतं. मग सिमिलरली की कधी, मग हे फक्त आत्ताच आहे की कंटेम्पररी याच्यामध्ये, की याच्या आधी पण अशा पद्धतीने झालेलं आहे की एज्युकेशनचा वापर करून आपण कशा पद्धतीनं वर्ल्डला चेंज केलेलं आहे किंवा सोसायटीला चेंज केलेलं आहे किंवा ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. मग सिमिलरली तुम्ही डायमेन्शन्स क्रिएट करत असताना किंवा स्टेक होल्डर प्रोव्हाइड करत असताना सोसायटीमध्ये ह्या एज्युकेशनचा वापर करून कशा पद्धतीने आपण चेंज केलेला आहे. म्हणजे काय, त्या ठिकाणी महाराष्ट्र स्पेसिफिक एक्झाम्पल देऊ शकतो. सावित्रीबाई फुले असेल, महात्मा फुले असतील किंवा आंबेडकर असेल, यांनी कशा पद्धतीनं एज्युकेशनचा उपयोग करून समाजामध्ये सुधारणा घडवून आणल्या किंवा स्त्री शिक्षणाचं महत्व कशा पद्धतीनं पटवून दिलं हे त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. मग सिमिलरली कुठं कुठं झालेलं आहे ते तुम्ही मेन्शन करू शकता. कोणत्या रिजन मध्ये झालेले, लोकल लेवल असेल, नॅशनल लेवल असेल, ग्लोबल लेवल असेल, तर हे आपल्या डायमेन्शन्स मध्ये आलं पाहिजे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्ही जर ह्या मेथडचा युज केला तर व्हॉट, व्हेअर, व्हेन, त्याच्यानंतर व्हेअर, हू आणि हाऊ, तर हे जे सहा जे इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहेत हे उपयोग करून आपण काय करू शकतो की अशा पद्धतीच्या टॉपिकवर आपण डायमेन्शन्स क्रिएट करू शकतो. ठीक आहे. त्यामुळं सोशल इश्यू असतील, टेक्नॉलॉजी रिलेटेड इश्यू असेल, एन्व्हायरमेंट असेल, एज्युकेशन असेल, गव्हर्नन्स रिलेटेड एसे असेल किंवा वुमन रिलेटेड किंवा ऍग्रिकल्चर रिलेटेड एसे असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही डायमेन्शन्स या ठिकाणी क्रिएट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आपली मेथड आहे पास्ट, प्रेझेंट, फ्युचर मेथड. जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की ह्या टॉपिक मध्ये ना काही स्टुडंट काय करतात की कॉमन मिस्टेक्स याच्यामध्ये करतात. कॉमन मिस्टेक्स म्हणजे काय की पास्ट बद्दल जास्त इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची, म्हणजे रेंगाळत बसायचं पास्ट बद्दल जास्तीत जास्त लिहिण्यासाठी. त्यानंतर प्रेझेंट किंवा फ्युचरला जे काही असेल त्याला कमी इम्पॉर्टन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं, किंवा फ्युचरवर ज्या तुम्ही वे फॉरवर्ड त्या ठिकाणी प्रोव्हाइड करताल किंवा सोल्युशन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असाल तर अनरिअलिस्टिक सोल्युशन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे. तर आपल्याला काय, तर असं करायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी सांगितलं ना, प्रायोरिटी प्रोव्हाइड करताना आपल्याला कशाला प्रायोरिटी प्रोव्हाइड करायची आहे की प्रेझेंटला जास्त प्रायोरिटी प्रोव्हाइड करायची आहे, प्रेझेंट झाल्यानंतर फ्युचरला जास्त प्रायोरिटी प्रोव्हाइड करायची आहे, आणि पास्टला जास्त त्याच्यानंतर डिपेंडिंग अपॉन ते कशा पद्धतीनं पास्टमध्ये पण हा इश्यू होता तर जस्ट आपण टच डाऊन जरी केलं तर इट इज मोर दॅन सफिशियंट आहे. म्हणजे ठीक आहे. तर 50% प्रेझेंटला, 30% फ्युचरला आणि 20% पास्टला त्या ठिकाणी वेटेज द्यायचं आहे. आता बेसिकली ही मेथड काय आहे की एशे आपला जो निबंधाचा टॉपिक आहे तर त्या टॉपिकला काय करायचं आहे, 3 कालखंडामध्ये डिवाइड करायचं आहे. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल पास्टमध्ये कशा पद्धतीची परिस्थिती होती, त्यानंतर प्रेझेंटमध्ये आज कशी परिस्थिती आहे, आणि फ्युचरमध्ये भविष्यामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती असू शकते किंवा कशी असायला पाहिजे, तर हे आपल्याला याच्यामधनं सांगायचं आहे. आता ह्या टॉपिकचं जर सिग्निफिकन्स म्हणलं, म्हणजे हे टॉपिक किंवा हे डायमेन्शन्स आपण युज करतो तर हे का महत्वाचे आहेत, कारण याच्यामधनं आपले ज्यावेळेस डायमेन्शन लिहितो फ्रॉम पास्ट टू प्रेझेंट देन फ्युचर, तर ह्याच्यामध्ये नॅचरल फ्लो त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो, एक क्रोनॉलॉजिकल ऑर्डर त्या ठिकाणी बघायला मिळते, आणि ही क्रोनॉलॉजिकल ऑर्डर बघितल्यामुळे काय होतं की ते लॉजिकल वाटायला लागतं आणि तो आपल्याला कम्प्लीट वाटायला लागतो. ठीक आहे. त्यामुळं हे लक्षात ठेवा की हे मेथड सुद्धा युजफुल आहे. मग ही मेथड जी आहे ना ही बेसिकली सोप्या भाषेत जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपण कशा पद्धतीने समजून घेऊ शकतो की फॉर एक्झाम्पल आपण काय केलेलं आहे, एक झाड बघतो, झाड, पण झाडाचं जर ओरिजिन बघितलं तर ते कशापासून झालेलं आहे, एका छोट्याशा सीड पासून त्याचं ओरिजिन झालेलं आहे. मग सीड पहिल्यांदा काय की पास्ट मध्ये कसं होतं झाड, ते की ते ऍज अ सीड म्हणून ते झाड होतं. त्यानंतर प्रेझेंट मध्ये आजची परिस्थिती कशा पद्धतीची आहे, म्हणजे आज त्याचं काय झालेलं आहे की त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, की त्याचं झाड तयार झालेलं आहे, आणि फ्युचरमध्ये कशा पद्धतीची परिस्थिती असू शकते हे सुद्धा आपण त्यामध्ये मेन्शन करायचं आहे. म्हणजे काय की आणखी त्यांनी ग्रो केलेलं आहे किंवा त्याला कट करण्यात आलेलं आहे, जे काय असेल ते, म्हणजे असं एक सिंपल अॅनॉलॉजी म्हणून सांगितलं की एखादं झाड जर असेल तर त्या झाडाला आपण कशा पद्धतीने बघतो, किंवा एखादी सिच्युएशन जर असेल तर एखाद्या सिच्युएशनला कशा पद्धतीने बघतो, तर हे आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आता ही जी मेथड आहे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर, यालाच आपण काय म्हणतो की टेम्पोरल मेथड असं म्हणतो. तर ही मेथड कधी कधी युज करायची आहे ज्यावेळेस आपल्याला एखाद्या टॉपिकचं इव्होल्युशन सजेस्ट करायचं असेल. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल अर्बनायझेशन वर जर टॉपिक आला आपल्याला एसी मध्ये लिहिण्यासाठी, तर पास्ट मध्ये अर्बनायझेशन कशा पद्धतीने होतं, त्यानंतर प्रेझेंटमध्ये अर्बनायझेशन कशा पद्धतीने आहे, म्हणजे पास्टमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की हडप्पन सिव्हिलायझेशन मध्ये अर्बनायझेशन कशा पद्धतीने होते, त्यानंतर प्रेझेंटमध्ये अर्बनायझेशन ज्या गव्हर्नमेंटने ज्या काही डिफरंट स्कीम वगैरे आणल्या असेल त्याच्याबरोबर आपण कनेक्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल
स्मार्ट सिटीज मिशन असेल किंवा हृदय वगैरे नावाची जी काही गव्हर्नमेंट स्कीम आली तर ती स्कीम वगैरे असेल, आणि फ्युचरमध्ये कशा पद्धतीनं म्हणजे आताचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते ओव्हरकम करून फ्युचरमध्ये की टेक्नोसेव्ही कशा पद्धतीचं अर्बनायझेशन असेल हे त्या ठिकाणी आपण मेन्शन करू शकतो. ठीक आहे. मग सिमिलरली एका पद्धतीचं म्हणजे तुम्हाला काय की कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट होत गेलेली आहे तुम्ही हे शो करण्यासाठी ह्या मेथडचा यूज करू शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय की हिस्टॉरिकली एखादी गोष्ट कशा पद्धतीने चेंज झालेली आहे त्याचं इव्होल्युशन सुद्धा सजेस्ट करण्यासाठी ह्या मेथडचा उपयोग तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने परिवर्तन झालं, डेमोक्रेसी कशा पद्धतीने चेंज झाली, सोसायटी कशा पद्धतीने चेंज झाली हे दाखवण्यासाठी सुद्धा तुम्ही काय करू शकता, त्या मेथडचा यूज करू शकता. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला इकॉनॉमी कशा पद्धतीने चेंज झाली जर हे सजेस्ट करायचं असेल, जस्ट टेक अ एक्झाम्पल ऑफ इंडियन इकॉनॉमी. ज्यावेळेस म्हणजे बिफोर ब्रिटिश केम टू द इंडिया, म्हणजे भारतामध्ये ब्रिटिश येण्याच्या आधी इंडियाला किंवा इंडियन इकॉनॉमीला सोने की चिडिया म्हणून त्या ठिकाणी संबोधलं जायचं. मग हे सोने की चिडिया कशामुळे संबोधलं जायचं, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे जे काही उद्योगधंदे वगैरे होते किंवा इथलं जे रॉ मटेरियल होतं ते वर्ल्डला त्या ठिकाणी आपण काय करायचो, प्रोव्हाइड करायचो. आणि वर्ल्डमध्ये सगळ्यात जास्त जीडीपी मध्ये जर कॉन्ट्रीब्युशन बघितलं पर्सेंटेज वाईज तर हे भारताचं सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेट म्हणजे ते पर्सेंटेज वाईज हे येतं कॉन्ट्रीब्युशन होतं. त्यानंतर ज्यावेळेस ब्रिटिश आले त्या काळामध्ये कशा पद्धतीने इकॉनॉमी आपली डिग्रेड झाली किंवा डाऊनग्रेड झाली हे आपण त्या ठिकाणी शो करू शकतो. पोस्ट इंडिपेंडन्स म्हणजे ब्रिटिशांचा जो काही हिलेरियस एक्सपेरिमेंट आहे कॅपिटलिझमचा तो अवॉइड करून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कशा पद्धतीने सोशलिझम अप्लाय केलं हे त्या ठिकाणी सांगू शकतो पोस्ट इंडिपेंडन्स नंतर. त्यानंतर 1991 नंतर कशा पद्धतीने आपण म्हणजे जे काही एलपीजी रिफॉर्म्स असतील किंवा ग्लोबलायझेशन आल्यामुळे आपण फ्रॉम सोशलिझम कडनं म्हणजे स्टेट कंट्रोल इकॉनॉमीकडनं आपण मार्केट कंट्रोल इकॉनॉमीवर कशा पद्धतीने मूव्ह झालो किंवा कॅपिटलिझम परत कशा पद्धतीने मूव्ह झालो अलॉंग विथ म्हणजे स्टेट जस्ट ऍक्ट एज अ गव्हर्निंग पार्टनर, म्हणजे फक्त डायरेक्शन देणारा पार्टनर म्हणून कशा पद्धतीने ऍक्ट करा हे तुम्हाला जर इकॉनॉमीचं म्हणजे किंवा इव्होल्युशन दाखवायचं असेल तर अशा सुद्धा तुम्ही काय करू शकता, या मेथडचा उपयोग घेऊ शकता. म्हणजे पास्टमध्ये कसं होतं, प्रेझेंटमध्ये कसं आहे आणि फ्युचरमध्ये कशा पद्धतीनं असणार हे त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. किंवा एखादं भविष्यकाळाचे समजा मला जर चॅलेंजेस मेन्शन करायचे असतील तर हे सुद्धा तुम्ही काय करू शकता, ह्या मेथडचा उपयोग करू शकता. आता सोपा जर फॉर्म्युला जर बघितलं म्हणजे तुम्ही ह्या फॉर्म्युलेचा जर बेसिकली यूज केला म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की पास्ट मध्ये जर डायमेन्शन्स क्रिएट करताय तर पास्ट मध्ये त्याच्या ओरिजिन बद्दल त्या ठिकाणी डायमेन्शन्स क्रिएट करायचे आहेत, त्याचं इव्होल्युशन कशा पद्धतीने झालेलं आहे आणि तुमच्याकडे काही हिस्टॉरिकल एक्झाम्पल्स आहेत का त्या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत. सिमिलरली फक्त तो विषय त्याची सुरुवात कशी झाली आणि काळानुसार तो कसा बदलला गेला आहे आपल्याला त्या ठिकाणी पास्ट मध्ये मेन्शन करायचं आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपण प्रेझेंटचे डायमेन्शन्स त्या ठिकाणी मेन्शन करून आपल्याला काय सांगायचं आहे, याच्यामध्ये फक्त प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी द्यायचे नाहीत, म्हणजे प्रेझेंटमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत ह्या प्रॉब्लेम बरोबर आपल्याला काय करायचं आहे त्याच्या रिलेटेड जे काही अचिव्हमेंट्स असतील ते सुद्धा सांगायचे आहेत. आणि हे अचिव्हमेंट्स किंवा प्रॉब्लेम मध्ये काय काय कॉन्ट्राडिक्शन्स आहेत किंवा काय काय मतभेद आहेत ते हे सुद्धा आपल्याला मेन्शन करायचे. म्हणजे मुलं काय करतात की ज्यावेळेस प्रेझेंट सिच्युएशन बद्दल डिस्कस करतात तर फक्त काय करतात की प्रॉब्लेमला जास्त ग्लोरिफाय करतात. तर हे आपल्याला पर्पजफुली टाळायचं आहे. फक्त प्रॉब्लेमला त्या ठिकाणी ग्लोरिफाय करायचं नाहीये, प्रॉब्लेम बरोबर जे काही आपले डिफरंट अचिव्हमेंट्स असतील किंवा त्याच्या रिलेटेड जे काही कॉन्ट्राडिक्शन्स असतील ते सुद्धा आपल्या प्रेझेंट सिच्युएशन मध्ये मेन्शन करायचे आहेत. आता हे प्रॉब्लेम सांगितल्यानंतर किंवा कॉन्ट्राडिक्शन सांगितल्यानंतर आपल्याला काय कळतं की फ्युचरमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं त्याच्यावर ऍक्ट करायचं आहे किंवा कशा पद्धतीनं सोल्युशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे आहेत. मग ज्यावेळेस आपण फ्युचरमध्ये ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस ऑपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या आहेत, चॅलेंजेस कोणकोणते आहेत किंवा आपण सोल्युशन्स कशा पद्धतीने प्रोव्हाइड करतो हे त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं की कॉमन मिस्टेक्स म्हणजे काय की याला एका स्टॅटिक टॉपिक मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं नाहीये, त्याच्यामध्ये नॅचरल फ्लो दिसला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय की मुलं पर्पजफुली काय करतात की पास्टला खूप जास्त ग्लोरिफाय करतात, प्रेझेंट आणि फ्युचरला त्याच्यावर कमी वेटेज प्रोव्हाइड करतात, हे आपल्याला पर्पजफुली टाळायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर काय की प्रेझेंटमध्ये ज्यावेळेस आपण फक्त काय करतो की प्रॉब्लेमला ग्लोरिफाय करण्याचा प्रयत्न होतो, प्रॉब्लेमला ग्लोरिफाय नाही करायचं, प्रॉब्लेम बरोबर आपल्याला काय करायचं आहे ज्याच्या रिलेटेड जे काही अचिव्हमेंट्स असतील ते सुद्धा आपल्याला ग्लोरिफाय करायचे आहेत. मग याच्यामध्ये कॉमन मिस्टेक जसं तुम्हाला मी सांगितलं की पास्टला जास्त ग्लोरिफाय करतात, प्रेझेंट लिहायचं असेल तर फक्त त्या ठिकाणी प्रॉब्लेम त्या ठिकाणी मेन्शन करतात, फ्युचर बद्दल जर स्टुडंट लिहित असतील तर काय करतात त्या ठिकाणी म्हणजे वास्तव नसलेल्या अनरिअलिस्टिक गोष्टी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतात सोल्युशन मध्ये, हे सुद्धा आपल्याला काय करायचंय पर्पजफुली टाळायचं आहे. आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की आपल्याला एक लॉजिकल फ्लो त्या ठिकाणी मेंटेन करायचा आहे. हे प्रत्येक म्हणजे पास्ट मध्ये काहीतरी वेगळं लिहिलंय तो आपला जीएस आन्सर सारखा आन्सर वाटायला नको. ठीक आहे. म्हणजे पास्ट मध्ये सेक्शन वेगळा दिसतोय, त्याचा कनेक्शन तुमच्या प्रेझेंटला लागत नाहीये पण प्रेझेंटचा कनेक्शन तुमच्या फ्युचरला लागत नाही असं नको व्हायला, तो नॅचरल फ्लो मध्ये आला पाहिजे. ठीक आहे. तर हे आपल्याला
त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली म्हणजे ह्या गोष्टी पर्पजफुली टाळायच्या आहेत. कारण स्टुडंट काय करतात, कॉमन मिस्टेक त्याच्यामध्ये ह्याच करतात. म्हणजे ज्यावेळेस आपण ही जी ब्रेनस्टॉर्मिंगची मेथड यूज करतो त्यावेळेस. त्यानंतर नेक्स्ट आपला टॉपिक आहे, म्हणजे ह्या मेथडचा मुख्य फायदा एसएला ना एक स्पेसिफिक डायरेक्शन त्या ठिकाणी आपल्याला देण्यासाठी मिळते. म्हणजे काय होतं की फॉर एक्झाम्पल आपण पास्ट पासून म्हणजे नदी ज्या प्रमाणात फ्लो करते ना, की आपण काय करूया की नदीची जी काही इनिशियल स्टेज त्याला आपण पास्ट म्हणूया, जी काही मिडल पाथ आहे किंवा मिडल स्टेज आहे त्याला प्रेझेंट म्हणूया, आणि फ्युचर म्हणजे काय की जी समुद्राला जाऊन मिळते, किंवा थर्ड स्टेज आहे आपण त्याला काय म्हणूया की फ्युचर असंही म्हणूया. म्हणजे ज्याप्रमाणे नदी एका डायरेक्शन किंवा एका कंटिन्युअसली फ्लो होते ना, तशा पद्धतीने आपल्याला ही जर मेथड यूज केली तर आपल्याला तो फ्लो त्या ठिकाणी मिळायला लागतो, किंवा क्रोनॉलॉजिकल इव्होल्युशन त्या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणजे गव्हर्नन्सवर, डेमोक्रेसीवर अशा पद्धतीने जर टॉपिक आले तर त्याचं इव्होल्युशन कशा पद्धतीने झालं, तर हे आपण ह्या मेथडचा यूज करून डायमेन्शन्स क्रिएट करू शकतो. सिमिलरली आपले जे काही थॉट्स आहेत त्याचं रिपिटेशन त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी कमी होतं. म्हणजे कधी कधी स्टुडंट काय करतात, लिहिण्याच्या ओघामध्ये पहिल्या पेजवर काय लिहिलं आहे, थर्ड पेजवर काय लिहिलं हे लक्षात येत नाही. पण ज्यावेळेस आपण त्या मेथडने डायमेन्शन्स क्रिएट करतो तर रिपिटेशन्स होण्याचे चान्सेस हे खूप कमी होतात. कारण आपल्याला माहिती आहे ही गोष्ट पास्टमध्ये झालेली आहे, ही गोष्ट प्रेझेंटमध्ये झालेली आहे, फ्युचरमध्ये आपल्याला अशा पद्धतीचे त्या ठिकाणी मेजर्स इम्प्लिमेंट करायचे आहेत. त्यामुळे ही मेथड सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तिसरी मेथड आहे इंडिव्हिज्युअल, सोसायटी, स्टेट आणि वर्ल्ड मेथड. आता बेसिकली ह्या मेथडमध्ये आपण काय करतो, कोणत्या पण एसए टॉपिकला ना की 4 प्रश्नांच्या माध्यमातून आपण त्या टॉपिकला डायमेन्शन्स क्रिएट करताना त्या ठिकाणी डिकोड करतो. आता पहिली गोष्ट म्हणजे काय की इंडिव्हिज्युअल लेवलवर. इंडिव्हिज्युअल म्हणजे काय की एखादा जर टॉपिक आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला असेल आणि त्या टॉपिकमध्ये जर आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की डिकोड केल्यानंतर की त्याचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने होतो जर हे आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर इंडिव्हिज्युअलवर त्याचा कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो, म्हणजे तो व्यक्तीवर कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो. त्यानंतर सोसायटीवर त्याचा कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो. सोसायटीमध्ये पण तुम्हाला मी काय म्हणलं, समाज असेल, आता हे कुटुंब आहे ना सोसायटीचा वन ऑफ द पार्ट आहे. मग सिमिलरली या कुटुंबासारखंच काय आहे की त्या ठिकाणी स्कूल असेल, स्कूल प्रोव्हाइड करणारी एज्युकेशन सिस्टीम असेल, त्यानंतर हॉस्पिटल्स किंवा हेल्थ असेल, ठीक आहे, किंवा गव्हर्नन्स वगैरे असेल, तर हे काय करतात की त्या याच्यामध्ये येतात. म्हणजे फॅमिली बरोबर एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, हे सुद्धा कंपोनंट त्याच्यामध्ये येतात. त्यामुळं ब्रॉडर लेवलला परत सोसायटीला तुम्ही जर कनेक्ट करत असाल तर आपल्याला याच्यामध्ये काय सांगायचं आहे की समाज असेल, कुटुंब असेल, किंवा सामाजिक जे काही रिलेशन्स वगैरे असतील, सोशल रिलेशन्स जे असतील, तर त्याचा कशा पद्धतीने सोसायटीवर इम्पॅक्ट होतो. त्यानंतर स्टेटवर, म्हणजे सरकारच्या जे काही गव्हर्नमेंटच्या जे काही स्कीम्स आहेत किंवा त्यांच्या जे काही पॉलिसीज आहेत त्या कशा पद्धतीने ते इम्प्लिमेंट करतात किंवा त्याचा इम्पॅक्ट, त्या पॉलिसीचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने होतो, तर हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये कनेक्ट करायचं आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे काय की जागतिक स्तरावर याचा कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो. फॉर एक्झाम्पल काय, आपला हा एसे टॉपिक आहे, एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन टू चेंज द वर्ल्ड. जग बदलण्याचे सर्वात शक्तिशाली साधन म्हणजे काय की शिक्षण. आता ज्यावेळेस आपण हा टॉपिक बघू, म्हणजे एज्युकेशनच्या रिलेटेड स्पेसिफिक हा टॉपिक बघू, तर आपल्याला असं लक्षात येतं की हे 4 डायमेन्शन आपण या ठिकाणी इंडिव्हिज्युअली कनेक्ट करू शकतो. आयदर इंडिव्हिज्युअली म्हणजे एज्युकेशनचा स्वतःचं जग बदलण्यासाठी, म्हणजे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स काय आहे, म्हणजे मी सुरुवातीला खेडेगावामध्ये राहायचो, किंवा आपण द्रौपदी मुर्मू यांचं फेमस एक्झाम्पल घेऊया की कशा पद्धतीने त्यांनी एज्युकेशन अचीव्ह केल्यानंतर किंवा एज्युकेशन मधनं त्यांची जी ग्रोथ आहे, म्हणजे विचारांची जी शक्ती आहे ती ग्रोथ त्यांना त्या ठिकाणी पर्सनल डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करण्यासाठी त्यांना मदत झाली. त्यानंतर सोसायटीच्या लेवलला आपण आणखी एखाद्या सोसायटीचं एक्झाम्पल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो की कशा पद्धतीनं सोसायटी प्री हिस्टॉरिक मध्ये जगत होती, त्याच्यामध्ये एज्युकेशनचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं झालं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रायबल असेल, ट्रायबल सोसायटीला एज्युकेशन प्रोव्हाइड केल्यानंतर त्यांच्यामध्ये समाजामध्ये कशा पद्धतीनं चेंज झालं. त्यानंतर कुटुंब व्यवस्था कशा पद्धतीने बदलली, किंवा वुमनचं जे काही स्टेटस आहे सोसायटीमध्ये ते कशा पद्धतीने बदललं, किंवा जे काही रिलेशन आहे. आता फॉर एक्झाम्पल कधी कधी कसं होतं की ज्यावेळेस आपण मॉरल एज्युकेशन एखाद्या सोसायटीला प्रोव्हाइड करत असतो आणि त्या सोसायटीचे फॉर एक्झाम्पल नागा आणि मैटी हे 2 ट्रायबल ग्रुप्स आहेत, या दोघांमध्ये कन्फ्लिक्ट आहे. मग हे कन्फ्लिक्ट जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल किंवा याचं सोल्युशन्स प्रोव्हाइड करायचं असेल तर एज्युकेशन कशा पद्धतीनं हे जग बदलतं किंवा एज्युकेशन कशा पद्धतीने हेट्रेट कमी करू शकतं, तर हे आपण काय करू शकतो त्यांच्या सोशल रिलेशनच्या टॉपिकवर कनेक्ट करू शकतो किंवा ते एक्झाम्पल प्रोव्हाइड करताना तसं आपल्याला सांगते. सिमिलरली स्टेट बद्दल बोलतोय तर मग गव्हर्नमेंट असेल किंवा मग गव्हर्नन्स असेल किंवा जे काही गव्हर्नमेंट जे काही रूल्स बनवलेले असतील किंवा जे काही गव्हर्नमेंटचे जे काही धोरणं वगैरे असतील किंवा ज्याला आपण पॉलिसी म्हणूया त्याची भूमिका कशा पद्धतीने आहे. मग तुम्ही याच्यामध्ये कोठारी कमिशनचा रेफरन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता किंवा रिसेंटली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बद्दल त्या ठिकाणी रेफरन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता की स्टेट कशा पद्धतीने रिॲक्ट होतं किंवा ऍक्ट होतं, स्टेटच्या पॉलिसीवर कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो. म्हणजे आयदर
स्टेट फक्त क्वांटिटीवर फोकस करता का स्टेट फक्त क्वालिटीवर फोकस करता, किंवा ह्या दोघांची पण गरज आहे, हे त्या ठिकाणी आपल्याला अधोरेखित करायचं आहे. म्हणजे आजचा पेपर जर बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं की रिसेंटली एम्प्लॉयमेंटमध्ये ना, म्हणजे सॉरी, स्टेटच्या पर्स्पेक्टिव्ह ज्यावेळेस एज्युकेशनचा ज्यावेळेस आपण विचार करतो, तर गव्हर्नमेंटचे जे काही स्कूल वगैरे आहेत ना, तर यांचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. ठीक आहे. मग याच्या रिलेटेड स्टेटनं काय प्रोएक्टिव्ह स्टेप घेतलेल्या आहेत का, किंवा स्टेटच्या काही पॉलिसीज वगैरे आहेत का पर्टिक्युलरली, हे जर आपण ह्या टॉपिकमध्ये मेन्शन करलं तर आपल्याला सांगता येईल की पर्टिक्युलरली गव्हर्नमेंट स्कूलमध्ये कोण शिक्षण घेत असतं, जे काही व्हलनरेबल सेक्शन्स आहेत हे त्याच्यामध्ये शिक्षण घेत असतात. मग एज्युकेशन त्यांच्यासाठी कशा पद्धतीनं त्यांचं स्वतःचं वर्ल्ड चेंज करण्यासाठी कायदे म्हणजे कारणीभूत ठरू शकतो, हे त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. किंवा वर्ल्ड लेवलला मग तुमच्यावर याच्यामधनं काही जागतिक लेवलवर काही एक्झाम्पल्स आहेत का, किंवा असं काही झालेलं आहे का एज्युकेशन मार्फत काय झालेलं आहे की सगळ्या ह्युमॅनिटीला त्याचा फायदा झालेला आहे. आता फॉर एक्झाम्पल स्टीम इंजिन असेल, मग स्टीम इंजिनचा शोध लागल्यामुळे कशा पद्धतीनं वर्ल्ड लेवलवर सगळ्या ह्युमॅनिटीला त्याचा फायदा झाला. मग त्याच्या रिलेटेड जे काही डॉमिनो इफेक्ट आपल्याला बघायला मिळाले, म्हणजे स्टीम इंजिनचा शोध लागल्यानंतर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालं, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झाल्यानंतर कशा पद्धतीने व्यापार वाढला, व्यापार वाढल्यामुळे कशा पद्धतीने इकॉनॉमी ग्रो झाल्या, इंटरकनेक्टेडनेस वाढला, ट्रान्सपोर्टेशन वाढलं, कम्युनिकेशन वाढलं. तर हे नंतरचे जे काही शोध आहेत तर हे आपण काय करू शकतो, वर्ल्ड लेवलला त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. आता पर्टिक्युलरली ही जी मेथड आहे ना, इंडिव्हिज्युअल, सोसायटी, स्टेट आणि वर्ल्ड नावाची जी काही मेथड आहे, तर पर्टिक्युलरली ही आपण फिलॉसॉफिकल एसे साठी चूज करू शकतो. फिलॉसॉफिकल एसे साठी का, कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण फिलॉसॉफिकल टॉपिक लिहितो ना, तर त्याचा जो स्टार्ट असतो हा इंडिव्हिज्युअल लेवल पासून हा आपल्याला स्टार्ट करायचा असतो. ठीक आहे. म्हणजे काय की हा टॉपिक माझ्या स्तरावर किंवा इंडिव्हिज्युअल लेवलवर कशा पद्धतीने मी याला ऑब्झर्व करतोय, तर हे त्या ठिकाणी बघायचं आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की टाइम टू चेंज रूफ इज नॉट व्हेन सन इज शायनिंग, म्हणजे त्यावेळेस काय की इंडिव्हिज्युअल लेवलला ही कशा पद्धतीने मी कनेक्ट करू शकतो. म्हणजे ज्यावेळेस म्हणजे एक्झामिनेशन आपण ऍज अ इंडिव्हिज्युअल स्टुडंट ज्यावेळेस प्रिपेअर करतोय, त्याचं एक्झाम्पल घेऊया की स्टुडंट जर प्रिपेअर करतो एक्झामिनेशनसाठी, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी, पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची गरज काय आहे, फक्त लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करणं ही गरज आहे का, तर नाही. तर त्यानं टेस्ट सॉल्व्ह केल्या पाहिजे, त्यानं प्रॅक्टिस टेस्ट दिल्या पाहिजे, त्याच्यामधनं त्याचं इव्होल्युशन झालं पाहिजे. म्हणजे तो जो अभ्यास करतोय तर अंडर क्रायसिस सिच्युएशन म्हणजे काय की त्याला जर टेस्ट आपण जर द्यायला लावली तर त्याच्यामधनं मार्क्सचं इव्होल्युशन बघून आपण काय करू शकतो की बघू शकतो की त्याचा परफॉर्मन्स कोणत्या लेवलवर आहे, त्याला आणखी कशा पद्धतीने इम्प्रोव्हायझेशन करायचं आहे. तर हे इंडिव्हिज्युअल लेवलवर. मग सिमिलरली बाकीचे जे काही फिलॉसॉफिकल टॉपिक असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करतो की इंडिव्हिज्युअल डायमेन्शन्स हा खूप महत्वाचा असतो. त्यामुळे लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण फिलॉसॉफिकल टॉपिक लिहितो त्यावेळेस हा डायमेन्शन खूप महत्वाचा आहे, इंडिव्हिज्युअल, सोसायटी, स्टेट आणि वर्ल्ड लेवलचा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं की लोकल, नॅशनल आणि ग्लोबल लेवल. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ना की पास्ट, त्याच्यानंतर प्रेझेंट आणि फ्युचर, हे तीन जे सांगितले होते ना, ते सिमिलरली ह्या त्या तीन मध्ये जे काही आपल्याला चुका ज्या होत्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की त्याला आपल्याला स्टॅटिक बनवायचं नाही, हे ट्रान्झिशन आपल्याला शो करायचे, म्हणजे तो जीएस आन्सर सारखा आपला टॉपिक तसा वाटायला नको एका स्टॅटिक मध्ये. त्यासाठी आपल्याला काय करायचंय की डिफरंट जे काही ट्रान्झिशन लाईन्स आहेत किंवा डिफरंट जे ट्रान्झिशन पॅराग्राफ्स आहेत ते पर्टिक्युलरली याच्यामध्ये डायमेन्शन यूज करताना आपल्याला यूज करायचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला सांगितलं की लोकल लेवलवर हे प्रॉब्लेम्स आहेत, सिमिलरली हे प्रॉब्लेम्स काय मिळतात आपल्याला नॅशनल लेवलवर सुद्धा बघायला मिळतात. नॅशनल लेवलचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते ग्लोबल लेवलवर सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे हा टॉपिक पर्टिक्युलरली आपण कोणत्या साठी यूज करू शकतो की ज्याचा इम्पॅक्ट जो आहे ना हा लोकल पासून ग्लोबल लेवल पर्यंत आपल्याला बघायला मिळतो. तर त्या एसए टॉपिक साठी आपण काय करू शकतो की हे चूज करू शकतो. म्हणजे मग असे कोणकोणते टॉपिक आहेत की फॉर एक्झाम्पल की टेररिझम असेल, त्यानंतर एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट असेल किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इम्पॅक्ट असेल, तर अशा टॉपिकसाठी आपण काय करू शकतो की ही लोकल, नॅशनल ही मेथड त्या ठिकाणी यूज करू शकतो. मग ह्या मेथडमध्ये आपल्याला काय करायचं आहे की लोकल लेवलला एखाद्या इश्यू जर असेल तर त्याचा कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो हे त्या ठिकाणी शो करायचं आहे. त्यानंतर नॅशनल लेवलला सिमिलरली त्याचा कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो आपल्याला ते शो करायचं आहे. आणि सिमिलरली फायनली आपल्याला ग्लोबल लेवलला कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो त्या ठिकाणी शो करायचा आहे. ज्यावेळेस आपण लोकल लेवलचा विचार करतो तर त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी काय सांगायचं आहे की सामान्य जे काही नागरिक असतात त्यांच्या लाईफवर कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो. त्यानंतर एखादं लोकल म्हणजे काय की तुमचं गाव पण असू शकतं किंवा शहर पण असू शकतं, म्हणजे आयदर रुरल एरिया असू शकतो किंवा अर्बन एरिया असू शकतो, त्या तिथली परिस्थिती कशा पद्धतीची आहे. त्यानंतर म्युन्सिपालिटीज असतील किंवा ग्रामपंचायत असेल तर त्यांचं पार्टिसिपेशन याच्यामध्ये कशा पद्धतीने झालेलं आहे, तर हे आपण लोकल लेवलला मेन्शन करू शकतो. त्यानंतर नॅशनल लेवलला जर मेन्शन करायचं असेल तर आपण हे सिमिलरली प्रॉब्लेम कशा पद्धतीनं फॉर एक्झाम्पल नॅशनल इंटिग्रेशन ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने झालेलं आहे किंवा गव्हर्नन्सवर त्याचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने झालेला आहे,
किंवा जे काही कॉन्स्टिट्यूशनचे जे प्रिन्सिपल्स आहेत किंवा फेडरलिझम कशाबद्दल इम्पॅक्ट झालेले आहे आपण त्या पद्धतीनं इथं मेन्शन करू शकतो. आणि सिमिलरली ज्यावेळेस आपल्याला ग्लोबल लेवलला कनेक्ट करायचं आहे तर त्यावेळेस ग्लोबल लेवलला काय की कशा पद्धतीनं म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की क्लायमेट चेंज असेल, त्याच्यानंतर ग्लोबल इन्स्टिट्यूशन्स असतील किंवा टेररिझम वगैरे असेल किंवा आपल्याला एज्युकेशन बद्दल जर बोलायचं असेल किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बोलायचं असेल तर याला ना बाउंड्रीज नाहीत. म्हणजे हे फ्रॉम ग्लोबल टू नॅशनल लेवल पर्यंत म्हणजे किंवा वर्ल्ड लेवल पर्यंत हे सिमिलरली आहे. आता जर सिम्पल एक्झाम्पल जर घेतलं म्हणजे फॉर एक्झाम्पल कोविड-19 म्हणजे हेल्थच्या पर्स्पेक्टिव्ह कोविड-19 जर आपण एक्झाम्पल बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की ते लोकल लेवलला पण त्यांनी इम्पॅक्ट केलेलं आहे, त्यांनी नॅशनल लेवलला पण इम्पॅक्ट केलेला आहे आणि त्यांनी ग्लोबल लेवलला पण इम्पॅक्ट केलेला आहे. म्हणजे आपण त्याला काय म्हणू एपिडेमिक जे डिसीज असतात म्हणजे अशा पद्धतीचे जे आहेत ना टॉपिक म्हणजे हेल्थच्या रिलेटेड असेल, एज्युकेशनच्या रिलेटेड असतील किंवा एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड असेल किंवा टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड असेल तर ह्या टॉपिकसाठी आपण काय करू शकतो त्या मेथडचा यूज करू शकतो. ठीक आहे. आता ह्या मेथडचे फायदे काय आहेत की आपल्याला याच्यामध्ये पॉझिटिव्ह पॉईंट्स आपल्यासाठी काय आहेत की एसएल ना एक आपल्याला ब्रॉड त्या ठिकाणी पर्स्पेक्टिव्ह मिळतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल फ्रॉम ग्राउंड लेवल टू नॅशनल लेवल टू लोकल लेवल अशा पद्धतीचा पर्स्पेक्टिव्ह त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की जसं मी तुम्हाला पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर याच्यामध्ये सांगितलं की एक फ्लो त्या ठिकाणी नॅचरल फ्लो आपल्याला बघायला मिळतो किंवा एक क्रोनॉलॉजी त्या ठिकाणी एक्सप्रेस होते. सिमिलरली त्याच वेळेनं ह्या मेथडमध्ये फ्रॉम लोकल टू ग्लोबल लेवलवर सुद्धा आपल्याला काय होतं की एक विचारांची क्रोनॉलॉजी त्या ठिकाणी तयार होते. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की कंटेंट जनरेट करण्यासाठी आता स्टुडंट जनरली काय करतात की ज्यावेळेस डायमेन्शन्स प्रोव्हाइड करतात ना तर हे लोकल लेवलचे डायमेन्शन्स त्या ठिकाणी विसरून जातात. म्हणजे स्पेसिफिकली तुम्ही ज्या रिजन मधून येत आहे म्हणजे क्रिएटिव्हिटी किंवा ओरिजिनलिटी जर आपल्याला शो करायची असेल आपल्या आन्सर रायटिंग मध्ये एक्झाम्पलच्या मार्फत तर आपल्याला ग्रासरूट लेवलचे एक्झाम्पल्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने सुद्धा काय होतं की तुमच्या एस्से मध्ये डायव्हर्सिटी किंवा ओरिजिनलिटी येते आणि त्यानंतर काय की फॉर एक्झाम्पल की तुमचा एस्से हा बॅलन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जातो. म्हणजे ज्यावेळेस आपण कन्क्लुजनचा विचार करू ना तर तिन्ही गोष्टींचा आपला विचार या ठिकाणी येतो. म्हणजे कन्क्लुजनचं काय कॉम्बिनेशन ऑफ तुमचे जे काही डायमेन्शन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत मेन बॉडी पार्ट मध्ये मग तुम्ही लोकल पण लेवलला डिस्कशन केलेलं आहे, नॅशनल लेवलला पण डिस्कशन केलेलं आहे आणि ग्लोबल लेवलला सुद्धा डिस्कशन या ठिकाणी केलेलं आहे. मग हे तिन्ही सुद्धा डायमेन्शन त्या ठिकाणी येतात म्हणून तुमचं बॅलन्स कन्क्लुजन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. सिमिलरली कोणत्या चुका टाळायच्या मी तुम्हाला सांगितलं की फक्त एकाच लेवलला ग्लोरिफाय करायचं नाहीये, प्रत्येकाला इक्वल वेटेज त्या ठिकाणी द्यायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की लिहित असताना तो स्टॅटिक दिसायला नको, तो फ्लो मध्ये आला पाहिजे. म्हणजे लोकल लेवलवरनं नॅशनल लेवलवर जाताना, नॅशनल लेवलवरनं ग्लोबल लेवलवर जाताना पर्टिक्युलरली ज्या काही ट्रान्झिशन लाईन्स आहेत त्या यूज करण्याचा प्रयत्न करा. मग आपण याच्यामध्ये काय काय सांगू शकतो की फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलरली लोकल लेवलवर जर आपल्याला नॅशनल लेवलवर जायचं असेल मग कोणकोणत्या ट्रान्झिशन लाईन आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो की स्थानिक पातळीवर ही समस्या केवळ फक्त एका गावापुरती मर्यादित नसून देशासमोर व्यापक आव्हाने या स्थानिक पातळीच्या याच्यामधनं प्रतिबिंबित होतात. मग आपण अशा लेवलला सांगू शकतो किंवा नॅशनल लेवलवर ह्या समस्येची जी काही व्याप्ती वगैरे आहे तर ही फक्त नॅशनल लेवलवर नसून म्हणजे बियॉन्ड द नॅशनल लेवल बाउंड्रीज ही ग्लोबल लेवलला आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो ट्रान्झिशन त्या ठिकाणी मेंटेन करण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि फायनली कन्क्लुजन लिहित असताना आपल्याला काय करायचं आहे की लोकल लेवल, नॅशनल लेवल आणि ग्लोबल लेवल हे तीन सुद्धा त्या ठिकाणी कनेक्ट करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपली मेथड आहे प्रॉब्लेम, कॉजेस, इम्पॅक्ट आणि सोल्युशन मेथड. आता ही जी मेथड आहे ना तर ही सगळ्या बेस्ट मेथड आहे कशासाठी की ज्यावेळेस तुम्हाला एखादा इश्यू बेस्ड टॉपिक त्या ठिकाणी एक्झामिनेशन मध्ये विचारला जातो. आता इश्यू बेस्ड टॉपिक म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल युथवर टॉपिक आला, अनएम्प्लॉयमेंटवर टॉपिक आला, त्यानंतर डेमोक्रेसीमध्ये चॅलेंजेस याच्यावर जर तुम्हाला टॉपिक विचारलेला असेल तर अशा पद्धतीने जर टॉपिक विचारले असतील तर तुम्ही काय करू शकता की हे डायमेन्शन्स त्या ठिकाणी यूज करू शकता. मग ह्या पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे डायमेन्शन्स क्रिएट करण्यासाठी की वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपले डायमेन्शन्स क्रिएट करायचे. पहिली गोष्ट म्हणजे काय की पहिल्यांदा प्रॉब्लेम त्या याच्यामध्ये आयडेंटिफाय करायचा आहे की नेमकी समस्या काय आहे आपल्याला हे शोधून काढायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की हे जे कॉज आहे ही समस्या का निर्माण झाली म्हणजे अनएम्प्लॉयमेंटची किंवा क्लायमेट चेंजचा प्रॉब्लेम हा का निर्माण झाला आपल्याला त्या ठिकाणी सांगायचा आहे. त्यानंतर त्याचा इम्पॅक्ट काय होतो, मग परत या समस्येचे कोणकोणते परिणाम आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे. आणि शेवटी म्हणजे काय की ह्या इम्पॅक्ट सांगत असताना याच्यामुळं कोणकोणते स्टेक होल्डर अफेक्ट होतात हे सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. त्यानंतर सोल्युशन्स प्रोव्हाइड करत असताना की ह्या समस्येवर कोणकोणते आपल्याला उपाय करता येतील हे सुद्धा मेन्शन करायचं. म्हणजे काय की इट इज कॉम्बिनेशन. आता ही
फक्त जर आपण हीच मेथड जर वापरली आणि याच्यामध्ये दुसरी जर आपण कॉम्बिनेशन मध्ये जर मेथड वापरली नाही तर आपले हे आन्सर जे होतं ना हे लिमिटेड होणार किंवा मल्टी डायमेन्शनल इन डेप्थ अप्रोच जो आपण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यामधनं मिळत नाही एक्झामिनरला. त्यामुळं ही जी मेथड आहे ना तर ही दुसऱ्या मेथड बरोबर इन कॉम्बिनेशन आपल्याला यूज करायची आहे. तुम्हाला मी जे काही नोट्स प्रोव्हाइड करणार आहे ऍट द एंड ऑफ दिस लेक्चर सिरीज तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली प्रोव्हाइड करणार आहे की कोणते टॉपिक आल्यानंतर की कोणती आपण मेथड यूज करू शकतो किंवा कोणत्या कॉम्बिनेशन ऑफ मेथड त्या ठिकाणी यूज करू शकतो जेणेकरून आपला जो एसे आहे तो होलिस्टिक त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपली मेथड आहे कॉन्स्टिट्यूशन, गव्हर्नन्स आणि ह्युमन व्हॅल्यू अप्रोच. आता फॉर एक्झाम्पल आपण ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की हे जे पेस्टल अप्रोच आपण बघितला होता म्हणजे सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, त्याच्यानंतर टेक्नॉलॉजिकल, लिगल हे डायमेन्शन सोडून आपल्याला जर एखाद्या आन्सर रायटिंग मध्ये एखाद्या एसेला म्हणा किंवा आपलं नॉर्मल जीएस जे काही आन्सर असेल तर त्याला व्हॅल्यू प्रोव्हाइड करायची असेल किंवा ह्युमन टच द्यायचा असेल ना तर आपल्याला ही डायमेन्शन त्या ठिकाणी इन्क्लूड करणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल की कशा पद्धतीनं आपण एज्युकेशनच्या रिलेटेड आता फॉर एक्झाम्पल एज्युकेशनच्या रिलेटेड जर टॉपिक असेल तर आपण आर्टिकल 21A ला कशा पद्धतीने कनेक्ट करू शकतो. त्यानंतर म्हणजे गव्हर्नन्स जर म्हणलं तर गव्हर्नमेंटच्या लेवलला तो कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केला जातो, मग गव्हर्नमेंट कोणकोणत्या स्कीम त्या ठिकाणी प्रोव्हाइड करते हे त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे किंवा कशा पद्धतीनं राईट टू एज्युकेशनचा जो काही कायदा त्या ठिकाणी केलेला आहे किंवा जो काही आपल्याला राईट अवेलेबल आहे तो इफेक्टिव्हली कशा पद्धतीनं सोसायटी लेवलला इम्प्लिमेंट होतो हे सुद्धा त्या ठिकाणी शो करतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की हा कायदा इम्प्लिमेंट केल्यामुळे किंवा ह्या पद्धतीनं गव्हर्नन्स इम्प्लिमेंट झाल्यामुळं की मानवाच्या ह्युमन व्हॅल्यू मध्ये कशा पद्धतीने इम्प्रोव्हायझेशन त्या ठिकाणी बघायला मिळतं. तर फक्त एक जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगितलं तुम्हाला मी की एज्युकेशनच्या बाबतीमध्ये. मग सिमिलरली तुम्हाला जर हेल्दी एन्व्हायरमेंट म्हणा किंवा फूड सिक्युरिटीच्या रिलेटेड म्हणा किंवा काय म्हणतात त्याला माल न्यूट्रिशनच्या बाबतीत जर टॉपिक सिमिलरली कनेक्ट जर करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता की कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणती व्हॅल्यू सांगितलेली आहे त्या व्हॅल्यूला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. आता फॉर एक्झाम्पल फूड सिक्युरिटी जर असेल तर फूड सिक्युरिटीला आपण काय करू शकतो डिग्निटी बरोबर कनेक्ट करू शकतो. त्यानंतर आर्टिकलचा जर कंटेक्स्ट आपल्याला त्या ठिकाणी जर प्रोव्हाइड करायचा असेल तर आपण काय करू शकतो की आर्टिकल आयदर 21 आर्टिकलला कनेक्ट करू शकतो किंवा आर्टिकल 27 ला आपण कनेक्ट करू शकतो. म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचं जे काही आर्टिकल आहे आर्टिकल 47 त्याला आपण कनेक्ट करू शकतो. म्हणजे स्टेट कशा पद्धतीनं न्यूट्रिशनल व्हॅल्यू इम्प्रूव्ह करण्यासाठी सिटीजनशिप त्या पद्धतीने स्कीम इम्प्लिमेंट करते. मग गव्हर्नन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं जर आपण जर बघितलं की प्रत्यक्षामध्ये ते कशा पद्धतीने लागू होतं की लोकल लेवलला स्टेट लेवलला तर त्याच्यामध्ये आपण गव्हर्नमेंटचे जे काही डिफरंट स्कीम आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असेल ऍक्च्युअल लेवलला ते कशा पद्धतीने लागू होते त्याच्यामध्ये काही इम्प्लिमेंटेशन चॅलेंजेस आहेत का तर हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी डिस्कस करता येईल. म्हणजे आयडियली याच्यामध्ये काय दिलेलं आहे म्हणजे आदर्श आपल्या याच्यामध्ये पॉलिसीमध्ये गव्हर्नन्सच्या पर्स्पेक्टिव्हने काय सांगितलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करतो तर त्यावेळेस आपल्याला इम्प्लिमेंट करत असताना रिअल प्रॉब्लेम काय येतात हे सुद्धा आपल्या त्यामध्ये मिसमॅच दाखवता येतो. सिमिलरली ह्युमन व्हॅल्यूचा त्याच्यावर कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो म्हणजे आयदर त्यांची डिग्निटी इम्प्रूव्ह त्याच्यामधनं झाली का, त्यांची न्यूट्रिशनल सिक्युरिटी त्याच्यामधनं फुलफिल झाली का, त्यांची हेल्थ इम्प्रूव्ह झाली का, हेल्थ इम्प्रूव्ह झाल्यामुळे त्यांची जे स्किल्स वगैरे असतील किंवा ऍज अ ह्युमन रिसोर्स म्हणून ते कशा पद्धतीनं नेशनच्या इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्युट करू शकतात तर हे त्याचा काय झाला माहिती का की ह्युमन सेंट्रिक अप्रोच झाला. ठीक आहे. म्हणजे एखादा टॉपिक तुम्ही जर बघताय म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला सांगितलं की कोणकोणत्या टॉपिकवर आपण हे इम्प्लिमेंट करू शकतो की कॉन्स्टिट्यूशनचे जे काही प्रिन्सिपल म्हणजे फॉर एक्झाम्पल डेमोक्रेसी असेल, हेल्थ असेल, एज्युकेशन असेल, गव्हर्नन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर तुम्हाला टॉपिक वगैरे आला असेल किंवा ह्युमनची डिग्निटी असेल किंवा फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन अशा पद्धतीचे जर टॉपिक असतील तर तुम्ही काय करू शकता ह्या पर्टिक्युलर मेथडचा यूज त्या ठिकाणी करू शकता. मग आपण कशा पद्धतीनं हे यूज करू शकतो जसं मी तुम्हाला आता सांगितलं की कॉन्स्टिट्यूशन मध्ये फूड सिक्युरिटी बद्दल बोलत असाल तर मग आर्टिकल 21 असेल, एज्युकेशन बद्दल बोलत असेल तर आर्टिकल 21A असेल त्या ठिकाणी. मग त्याच्यामधनं काय की इक्वेलिटी म्हणजे प्रत्येकाला इक्वेलिटी आहे ती एज्युकेशन प्राप्त करण्याची. ठीक आहे. मग तसं प्रोव्हिजन्स आपल्या याच्यामध्ये आहे. गव्हर्नन्सच्या बाबतीमध्ये आपण कोणकोणत्या स्कीम असेल तर त्या इम्प्लिमेंट करतोय. ऍक्च्युअल आयडियल त्याच्यामध्ये काय प्रोव्हाइड केलेलं आहे आणि ग्राउंड लेवलला ते कशा पद्धतीने इम्प्लिमेंट होतात ती आणि सिमिलरली त्याच्यामधनं ह्युमन व्हॅल्यूवर कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो हे सुद्धा आपल्याला शो करायचंय. मग त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला सांगितलं एज्युकेशन भेटल्यामुळे काय होतं की प्रत्येक माणसाची जी काही पर्सनॅलिटी आहे ती डेव्हलप होते, विचार करण्याची कॅपेबिलिटी वाढते, तुम्ही वाईज डिसिजन त्यामधनं घेऊ शकता. ठीक आहे. किंवा रॅशनल डिसिजन त्यामुळे घेऊ शकता आणि एज्युकेशन ऑटोमॅटिकली आपण गेन केलं
की आपली जी कॅपेबिलिटी आहे एम्प्लॉयमेंट गेन करण्याची ती सुद्धा वाढलेली असते. एम्प्लॉयमेंट आपण गेन केलं की आपण इकॉनॉमिकली स्टेबल बनतो. इकॉनॉमिकली स्टेबल बनलं की परत आपण काय करतो माहिती का, की दुसऱ्या ज्या काही आपल्या सबसिडरी व्हॅल्यूज आहेत म्हणजे इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्युशन करण्याचा प्रयत्न करतो. तर अशा पद्धतीने हे काय करू शकता तुम्ही इंटरकनेक्ट त्या ठिकाणी करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं मी कशा पद्धतीने इंटरकनेक्ट करायचं आहे. हा, आता एक एक मेथड राहिली आपली, तिला आपण पेस्टल अप्रोच म्हणूया किंवा हे स्लीप अप्रोच असं म्हणूया. म्हणजे आता काय अब्रिव्हेशन जर बघितलं ना तर म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकता SPEEL एल आणि टी किंवा हे पेस्टल अप्रोच म्हणजे ह्या ठिकाणी सांगितलेला हा पेस्टल अप्रोच. ठीक आहे, आता याच्यामधला प्रत्येक जो वर्ड आहे हा काय डिनोट करतो. एस म्हणजे काय की सोशली कशा पद्धतीने आपण टॉपिक कनेक्ट करू शकतो. टी म्हणजे काय की पॉलिटिकल लेवलला आपण कशा पद्धतीने एखादा टॉपिक कनेक्ट करू शकतो. ई म्हणजे काय की इकॉनॉमी लेवलला, परत हे दुसरं ई काय रिप्रेझेंट करतं एन्व्हायरमेंट लेवलला आणि तिसरं ई काय रिप्रेझेंट करतं इथिकल लेवलला. एल म्हणजे काय की लिगल लेवलला आपण कशा पद्धतीने कनेक्ट करू शकतो आणि टी म्हणजे काय की टेक्नॉलॉजिकल लेवलला आपण एखादा टॉपिक कशा पद्धतीने कनेक्ट करू शकतो. आता एक्झाम्पलच्या मार्फत जर बघायचं म्हटलं तर फॉर एक्झाम्पल टेक्नॉलॉजीवर तुम्हाला जर क्वेश्चन वगैरे आला तर सोसायटीवर त्याचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने होतो. पॉलिटिकल लेवलला गव्हर्नमेंटचे काही डिसिजन वगैरे ते कशा पद्धतीने चेंज होतात किंवा गव्हर्नमेंट कशा पद्धतीने डिसिजन घेतं किंवा इकॉनॉमिक लेवल म्हणजे टेक्नॉलॉजीचा इकॉनॉमीमध्ये कशा पद्धतीने फायदा होतो हे तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. एन्व्हायरमेंटवर लेवलला जर बघितलं तर एन्व्हायरमेंटला कशा पद्धतीने ते हार्म पोहोचू शकतं किंवा त्याचा फायदा कशा पद्धतीने होतो हे तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पेस्टल अप्रोच यूज करून सुद्धा किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं हे स्लिप टी अप्रोच यूज करून सुद्धा तुम्ही काय करू शकता डायमेन्शन्स क्रिएट करू शकता डिपेंडिंग ऑन एसे टॉपिक तुम्हाला कशा पद्धतीने आलेला आहे. एज्युकेशनवर जर असेल तर एज्युकेशनचा इम्पॅक्ट या सोसायटीवर कशा पद्धतीने होतो. फॉर एक्झाम्पल पॉलिटीवर म्हणजे गव्हर्नमेंट कोणत्या पद्धतीने त्याचे स्कीम इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतं हे तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. त्यानंतर हा अप्रोच यूज करताना हा सगळ्यात कॉमन अप्रोच आहे आणि याच्यामध्ये जर आपण काही प्रिकॉशन जर घेतले नाही तर आपलं हे ब्लंडर ठरू शकतं. ठीक आहे, पहिलं प्रिकॉशन म्हणजे काय की जसं तुम्हाला मी सांगितलं स्टुडंट काय करतात की तुम्हाला मी याचं अब्रिव्हिएशन सांगितलं म्हणजे काय की सोशल पॉलिटिकल इकॉनॉमिकली त्याच्यानंतर टेक्नॉलॉजिकली एन्व्हायरमेंटली अशा पद्धतीचे तुम्हाला अब्रिव्हिएशन सांगितले. मग स्टुडंट काय करतात एक्झामिनेशन मध्ये ना अशाच पद्धतीने मेकॅनिकली ते हेडिंग प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतात. एक नेहमी गोष्ट लक्षात ठेवा सोशली पॉलिटिकली इकॉनॉमिकली अशा पद्धतीने आपल्याला एक्झामिनेशन मध्ये हेडिंग प्रोव्हाइड करायची नाही ती प्रकर्षानं टाळायचं आहे. त्याच्याऐवजी तुम्ही काय करू शकता त्या पर्टिक्युलर वर्डच्या आधी म्हणजे प्रिफिक्स किंवा सफिक्स मध्ये एखादा वर्ड त्या ठिकाणी ऍड करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की इन इंडियन सोसायटी. आता जर मला सोशली लिहायचं असेल ना तर मी काय करू शकतो की इन इंडियन सोसायटी अशा पद्धतीने लिहू शकतो. पॉलिटिकली जर लिहायचं असेल तर मला मी काय लिहिल की इन गव्हर्नन्स पर्स्पेक्टिव्ह किंवा इन गव्हर्नन्स सिनेरिओ अशा पद्धतीने मी लिहिण्याचा प्रयत्न करत. इकॉनॉमी जर लिहायचं असेल तर की मी अशा कशा पद्धतीने लिहिल की इंडियन इकॉनॉमीचं ट्रान्सफॉर्मेशन कशा पद्धतीने झालेलं आहे हे मेन्शन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे पर्पजफुली ह्या ज्या वर्ड्स आहेत सोशली पॉलिटिकली इकॉनॉमिकली टेक्नॉलॉजिकली एन्व्हायरमेंटली अशा पद्धतीचे मेकॅनिकल हेडिंग त्या ठिकाणी टाळायचे आहेत. त्यातनं निगेटिव्ह इंटरप्रिटेशन क्रिएट होतं. म्हणजे एक्झामिनरला काय वाटतं की यानं काय केलेलं आहे कॉपी पेस्ट त्या ठिकाणी केलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की ही जी फ्रेमवर्क आहे ही फक्त एक चेकलिस्ट आहे तुमच्यासाठी हे एसेचं स्ट्रक्चर नाहीये. आता कधी कधी स्टुडंट काय करतात माहितीये का की अननेसेसरीली सगळेच डायमेन्शन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात. आता स्ट्रक्चर इन द सेन्स कसं आता जसं मी तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला टेक्नॉलॉजीवर जर एसे आला आणि आपलं हे काय सांगतं की पेस्टल अप्रोच काय सांगतं सोशल पॉलिटिकल इकॉनॉमिकल इथिकल एन्व्हायरमेंटल किंवा कल्चरल वगैरे आणखी जे काय असेल. आता मला सांगा टेक्नॉलॉजीवर जर टॉपिक आलेला असेल तुम्हाला म्हणजे डिजिटल डिवाइडवर तुम्हाला जर त्या ठिकाणी एसे लिहायचं असेल तर तुम्ही टेक्निकल पर्स्पेक्टिव्ह लिहिणं हे इम्पॉर्टंट आहे का कल्चरल त्या ठिकाणी पर्स्पेक्टिव्ह प्रोव्हाइड करणं हे इम्पॉर्टंट आहे म्हणजे प्रायोरिटी वाईज. तर आपल्यासाठी काय की कल्चरल पर्स्पेक्टिव्ह म्हणा किंवा सोशल पर्स्पेक्टिव्ह म्हणा हे सेकंडरी येतात. पहिला पर्स्पेक्टिव्ह कसला असला पाहिजे की तुम्ही ते टेक्नॉलॉजिकल डायमेन्शन त्या ठिकाणी मेन्शन करताय कारण टॉपिक आपल्याला टेक्निकल टॉपिक त्या ठिकाणी विचारलेला आहे. फॉर एक्झाम्पल सोशल टॉपिक जर आला असेल किंवा फिलॉसॉफिकल टॉपिक आला असेल तर आपलं इंडिव्हिज्युअल डायमेन्शन त्या ठिकाणी पहिल्यांदा असलं पाहिजे. सोशल टॉपिक असेल तर सोशल डायमेन्शन त्या ठिकाणी पहिल्यांदा असलं पाहिजे. सिमिलरली अशाच पद्धतीनं की अशा पद्धतीने काय की हे एसेचं स्ट्रक्चर नाही तुम्हाला मी हे जे पेस्ट म्हणजे पहिल्यांदा पॉलिटिकल डायमेन्शन यावं हे नेसेसरी नाहीये किंवा ह्याच क्रोनॉलॉजीमध्ये डायमेन्शन्स यावे हे नेसेसरी नाहीये. डिपेंडिंग अपॉन टॉपिक कशा पद्धतीने आलेले आहेत त्या बेसिसवर आपल्याला काय करायचं आहे त्याचं आयडेंटिफिकेशन करायचं आहे की प्रायोरिटी मला कोणत्या टॉपिकला प्रोव्हाइड करायची आहे ही गोष्ट सुद्धा आपल्याला टाळायची आहे. त्यानं तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय कधी कधी काय होतं की आपल्याला हे टॉपिक दिलेले आहेत किंवा हे पेस्टल अप्रोच त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आले. मग आपण काय करतो माहिती का
अननेसेसरी सगळेच डायमेन्शन त्या ठिकाणी इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करतो. पण आता मला सांगा, इफ फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर एसे टॉपिक म्हणजे एज्युकेशनवर टॉपिक आलेला असेल, मग एज्युकेशन टॉपिक आला असेल, आपण काय करूया त्या ठिकाणी सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल किंवा इथिकल डायमेन्शन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू. आणि हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत म्हणजे एज्युकेशन. पण एज्युकेशनचा आणि एन्व्हायरमेंटचा काही संबंध लागतो का, किंवा लागत जरी असेल तरी हा खूप कमी संबंध लागतो. ठीक आहे, म्हणजे असा डायरेक्टली तसा कोलेशन त्या ठिकाणी आपल्याला एस्टॅब्लिश होत नाही. त्यामुळे काय करायचं माहिती का, गरज नसेल तर अननेसेसरी त्या ठिकाणी डायमेन्शन्स क्रिएट करायचे म्हणून किंवा एसे पेपर भरवायचा म्हणून त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू नका. बाकीचे जे काही तुम्हाला मी मेथड सांगितले, फॉर एक्झाम्पल शिक्षणावर जर आला असेल, मग तुम्ही दुसरा जो आपला इंडिव्हिज्युअल असेल तो अप्रोच त्या ठिकाणी इम्पॅक्ट करू शकता, की इंडिव्हिज्युअल शिक्षणाचा त्या पर्टिक्युलर व्यक्तीवर काय परिणाम होतो, त्यानंतर सोसायटीवर काय परिणाम होतो, कुटुंबामध्ये काय परिणाम होतो, फॅमिलीमध्ये काय परिणाम होतो, किंवा सोसायटीमधले जे काही सोशल रिलेशन्स आहेत ते इम्पॅक्ट होण्यासाठी कशा पद्धतीने परिणाम होतो. किंवा दुसरा आणखी एक्झाम्पल घ्या, पास्टमध्ये एज्युकेशन कसं होतं, प्रेझेंटमध्ये एज्युकेशन कसं आहे आणि फ्युचरमध्ये कशा पद्धतीने असायला पाहिजे, तर हे तुम्ही कनेक्ट करू शकता. मग सिमिलरली अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की टॉपिक मल्टिपल यानं कनेक्ट करायचं. म्हणजे स्पेशल अप्रोच प्रोव्हाइड करत असताना ह्या ज्या मेन चूक आहेत ना, की पहिली गोष्ट म्हणजे काय की मेकॅनिकली ह्या हेडिंग प्रोव्हाइड करायच्या नाहीयेत, जसं मी तुम्हाला सांगितलं की इथं सोशली, पॉलिटिकल, इकॉनॉमी. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय की हे सगळं दिलंय म्हणजे हे सगळे डायमेन्शन त्या ठिकाणी ह्या ऑर्डरमध्ये असले पाहिजे असं नाहीये. डिपेंडिंग अपॉन एसे टॉपिक आपल्याला काय सांगतो, त्या एसे टॉपिकच्या बेसिसवर आपल्याला काय करायचं आहे की ही स्ट्रक्चर त्या ठिकाणी डिटरमाइन करायची आहे. प्रायोरिटी वेगवेगळ्या डायमेन्शन एसे टॉपिकनुसार ती चेंज होणार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की दिलेत म्हणून सगळे डायमेन्शन्स एकाच मध्ये वापरायचे नाहीयेत, हे कॉम्बिनेशन ऑफ डायमेन्शन त्या ठिकाणी करायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपलं हे लेक्चर संपलेलं आहे की कशा पद्धतीने आपण कीवर्डचं आयडेंटिफिकेशन करू शकतो, किंवा जे काही डिफरंट हे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्रेनस्टॉर्मिंग फ्रेमवर्क आहेत, तर हे कशा पद्धतीने यूज करू शकतो हे आपण आजच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. थर्ड लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शनच्या रिलेटेड जे काही डिफरंट मेथड्स आहेत, म्हणजे इंट्रोडक्शन लिहित असताना कोणकोणत्या मेथड्सचा आपण यूज करू शकतो, त्याच्यामध्ये आपण 7 ते 8 मेथड त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. आणि इफेक्टिव्ह इंट्रोडक्शन डिपेंडिंग अपॉन परत टॉपिक, इश्यू बेस्ड टॉपिक असेल तर कशा पद्धतीने इंट्रोडक्शन करू शकतो, किंवा फिलॉसॉफिकल टॉपिक असेल तर आपलं इंट्रोडक्शन कशा पद्धतीने असायला पाहिजे, किंवा कोटेशन बेस्ड टॉपिक असेल तर आपलं इंट्रोडक्शन कशा पद्धतीने असायला पाहिजे, तर हे आपण त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. तोपर्यंत थँक्यू सो मच. उर्वरित संपूर्ण लेक्चर पाहण्यासाठी स्पार्क अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण GS MPSC राज्यसेवा बॅचमध्ये आजच एनरोल करा.